रामकृष्ण हरी महाराज. रामकृष्ण हरी. नांदेवार रचिला पाया तुका झालाशी कळसे संत बहिणाबाईंनी त्या अभंगातून ज्ञानेश्वर माऊलींना वारकरी संप्रदायाचा पाया मानलेला आहे, तरी तुकाराम महाराजांना वारकरी संप्रदायाचा कलश मानलेला आहे. तरी आपण संत तुकाराम महाराजांचे बालपणापासून जगद्गुरुपदापर्यंत वारकरी संप्रदायाच्या कलशापर्यंतचा प्रवास त्यांचेच वंशज अनिकेत दादा मोरे यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत. अनिकेत दादा युनिव्हर्सल सोसायटी ऑफ वारकरी विठ्ठल भक्ती या संस्थेच्या द्वारे आंतरराष्ट्रीय स्तरावर वारकरी संप्रदायाचा प्रचार प्रसार करतात. त्यासोबत गुरुकुल पद्धतीने आणि लहान मुलांसाठी त्यांनी माऊलींच्या गोष्टी म्हणजेच ज्ञानाची सुधुरी हे पुस्तक लिहून वारकरी संप्रदायाचा ज्ञान हे बालपणापासून देण्याचे कार्य चालू आहे. तरी रामकृष्ण हरी दादा. रामकृष्ण हरी. तुकोबांचे बालपण कसे होते, त्यांच्या घरातील परिस्थिती कशी होती, भक्तीसाठी आध्यात्मिक आणि भौतिक वारसा कसा होता? आपण जर पाहिलं जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या घराण्यामध्ये वारीची परंपरा ही पूर्वपार होते. जर आपण पाहिलं तर विश्वंभर महाराज हे तुकाराम महाराजांच्या घराण्यातील मूळ पुरुष. विश्वंभर महाराजांपासून वारीची परंपरा ही तुकाराम महाराजांच्या घराण्यामध्ये चालत आलेली आहे. ती आपण जर पाहिली तर विश्वंभर महाराज पहिल्यापासून पांडुरंग परमात्म्याचे भक्त होते. घराण्यामध्ये परंपरा होते. त्यावेळेस विश्वंभर महाराजांची आई त्यांना सांगते, तुझ्या वडील चालवली पंढरीची वारी, त्यासी तू अंतर न करी तरीच संसार सुफळपणा. म्हणजे ज्यावेळेस विश्वंभर महाराज तरुण होते त्यावेळेस त्यांची आई त्यांना वारीची परंपरा सांगते आणि त्यावेळेसपासून विश्वंभर महाराज पंढरीची वारी करू लागतात. ज्यावेळेस ते पंढरपूरला गेलेत त्यावेळेस पांडुरंग परमात्म्याला त्यांनी डोळे भरून पाहिलं आणि ते साजरे गुजरे रूप पाहिल्यानंतर आता त्यांना तिथनं कसं यावं, पुन्हा पंढरपूर सोडून जावं हे खूप दुःखदायक वाटू लागलं. तरी पण त्यांनी जड अंतकरणाने पंढरपूर सोडून आले आणि पुढच्या वारीचा ध्यास त्यांच्या मनामध्ये लागला आणि त्यावेळेसपासून पुन्हा ते वारी चालू केली आणि अशी प्रत्येक 15 दिवसाची वारी ते करू लागले. आपण जर पाहिलं ज्ञानेश्वर महाराजांनी त्यावेळेस समाधी घेतली नव्हती, त्यामुळं शुद्ध आणि वद्य अशा दोन्ही ज्या वाऱ्या आहेत त्या पंढरपूरच्या, म्हणजे शुद्ध आणि कृष्ण पक्षातल्या वाऱ्या, शुक्ल पक्षातल्या आणि कृष्ण पक्षातल्या दोन्ही एकादशी ह्या पंढरपूरच्या वारी पंढरपूरची वारी ही विश्वंभर महाराज करू लागले. आणि त्यावेळेसपासून आपण जर पाहिलं तर विश्वंभर महाराजांनी सलग अनेक वाऱ्या केलेल्या आहेत आणि कालांतराने त्यांचं वय झालं आणि त्यानंतरून साक्षात पांडुरंग परमात्मा त्यांच्या स्वप्नामध्ये त्यांना अनुग्रह दिला की आम्ही स्वतः देहूला येतोय. त्यावेळेस देहूमध्ये ते प्रत्यक्ष प्रकट झाले आणि त्यावेळेस विश्वंभर महाराजांनी त्यांना शब्द दिला, तुम्ही येत असताना जोडीने यायचं आहे, कारण की पंढरपूरला तुम्ही वेगवेगळे आहात. आणि त्यावेळेस सर्वप्रथम संपूर्ण विश्वामध्ये पहिल्यांदा जर विठ्ठल रुक्मिणी हे जर जोडीने कुठं अवतरले असेल तर ते तीर्थक्षेत्र देहूमध्ये अवतरलेले आहेत. आणि त्यावेळेसपासून पांडुरंग परमात्म्याची सेवा विश्वंभर महाराज करू लागले. आणि महिपती महाराज त्याच्यामध्ये एक दृष्टांत किंवा एक कथा सांगतात की ज्यावेळेस विश्वंभर महाराजांनी पांडुरंग परमात्म्याची स्थापना इंद्रायणीच्या काठावरती आपल्या घराच्या प्रांगणामध्ये केली, त्यावेळेस पांडुरंग परमात्मा म्हटले की अहो विश्वंभरा, काहीतरी तुम्ही वर मागा, काहीतरी मी प्रसन्न आहे, तुम्ही काहीतरी मागा. आणि त्यावेळेस विश्वंभर महाराज म्हटले आम्हाला काहीच नको. आणि त्यावेळेस देवाने आग्रह केला आणि मग विश्वंभर महाराज म्हटले द्यायचे तर एकच द्या, जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत पंढरीची वारी आणि तुझ्या चरणाची सेवा वंश परंपरागत आमच्या घराण्यामध्ये चालू ठेव. आणि त्यावेळेसपासून ते जगद्गुरु तुकोबांपर्यंत आणि थेट आतापर्यंत ही परंपरेने पंढरीची वारी आणि पांडुरंग परमात्म्याची रुक्मिणी मातेची सेवा ही घराण्यामध्ये चालू आहे. मग विश्वंभर महाराजांचे दोन्ही पुत्र हरी आणि मुकुंदा हे क्षत्रिय होते आणि क्षत्रिय असल्यामुळं त्यावेळेसच मुघलांचं इस्लामचं आक्रमण आपल्या महाराष्ट्रावरती आलं होतं आणि त्यावेळेस हरी आणि मुकुंदा त्या युद्धामध्ये सहभागी झाले आणि त्यांना त्या ठिकाणी वीर मरण आलं. आणि धारातीर्थ पडल्यानंतरून हरीची पत्नी गरोदर होती, त्यांना विठ्ठल हा पुत्र झाला. विठ्ठलला पदाजीला शंकर, शंकरला कान्होबा महाराज, कान्हो महाराजांना बोल्लोबा महाराज, बोल्लो महाराजांचेच पुत्र म्हणजे जगद्गुरु संत तुकाराम महाराज, मोठे सावजी महाराज, लहान कान्होबा महाराज आणि असे हे 3 भावंड. आणि जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचे मोठे पुत्र महादेव महाराज मधले विठ्ठल महाराज, लहान नारायण महाराज आणि पहिल्या पत्नीचे रुक्मिणी मातेचे संतजी महाराज आणि कन्या सुद्धा भागीरथी माता आसन, गंगा आसन
आणि अशी ही परंपरा ही आतापर्यंत चालू आहे. आणि त्यामध्ये पुन्हा नारायण महाराजांसारखे थोर संत महात्मे जन्माला आले, गोपाळ महाराजांसारखे आले, वासुदेव महाराजांसारखे आले आणि ह्या जी काही परंपरा आहे याला आणखीन उजाळा भेटत गेला आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या अवताराने ही परंपरा आणखीन श्रेष्ठ झाली. जसं तुम्ही म्हटले की ज्ञानदेव रसला पाया तुका झालासे कळस, तसे या कुळामध्ये जगद्गुरू तुकोबऱ्यांचा जन्म होऊन या परंपरेला एक मोठा आधार त्या ठिकाणी भेटला आणि विश्वंभर महाराजांनी जो काही संकल्पना केली ती संकल्पना पूर्णत्वास गेली जगद्गुरू तुकोबऱ्यांच्या जन्माने. त्यामुळं आज पर्यंत ही जी काही परंपरा आहे जवळजवळ गेल्या 700-750 वर्षाची ही परंपरा अखंडपणे अविरतपणे चालू आहे. त्यावेळेस जगद्गुरू तुकाराम महाराजांचा जन्म झाला त्यानंतरून त्या भक्ती परंपरेमध्ये जी विश्वंभर महाराजांपासून तुकोबऱ्यांपर्यंत चालत आली होती त्याबरोबर तुकोबऱ्यांना 2 वतनं भेटली. एक वतन होतं महाजनकीचं आणि एक वतन होतं वारीचं परमार्थाचं. आणि या दोन्ही वतनांमध्ये जगद्गुरू तुकोबऱ्यांनी दोन्ही वतनं अत्यंत निष्ठेने अत्यंत कष्टाने सांभाळलेली आहेत. त्यामध्ये जर आपण पाहिलं तर जे बोलोबा महाराजांनी मग जो व्यापार असणं, मग त्याच्यामध्ये महाजनकीचं वतन असणं, काही सावकारकी असणं आणि त्याचबरोबर पंढरीची वारी आसन, भजन आसन, कीर्तन आसन या दोन्ही ठिकाणी जसं बोलोबा महाराजांनी लक्ष घातलं आणि सांभाळलं सुद्धा, अगदी त्याच तत्परतेने जगद्गुरू तुकोबऱ्यांनी सुद्धा लहानपणापासून सांभाळलं. म्हणजे आपण जर पाहिलं तर गोपाळ दांडेकरांनी खूप असं गोड कादंबरीच्या माध्यमातून लिहिलेलं आहे. त्याच्यामध्ये त्यांनी जे काही लहानपणाचं तुकोबऱ्यांचं वर्णन केलं आहे, आपण जर पाहिलं तर जे अनेक संत, त्यामध्ये संत ज्ञानेश्वर महाराज असतील, नाथ महाराज असतील, यांना बालपण जगायला भेटलं नाही किंवा बालपणात खूप त्रास झाला. पण हे सगळे संतांचे अवतार असल्यामुळं आणि विष्णूचे अवतार असल्यामुळं जगद्गुरू तुकोबऱ्यांच्या अवतारामध्ये त्यांनी ते बालपण जगून घेतलं. असं खूप अनेक कीर्तनकार असतील आणि अनेक जुने वारकरी असतील, ते गोड ती कथा सांगत असतात की हे सगळे जे संत होते त्या संतांमध्ये तुकोबऱ्यांचा हा आता अवतार आहे, कलशाचा अवतार आहे. आणि त्या ठिकाणी तो अवतार होत असताना सगळं बालपण तुकोबऱ्यांनी जगून घेतलेलं आहे. बालपणामध्ये अनेक खेळ खेळलेले आहेत. त्याचबरोबर तुकोबऱ्यांचे अनेक आपण जर पाहिलं अभंगही त्या पद्धतीचे आपल्याला पाहायला भेटतात. आणि अशा अर्थाने आपण जर पाहिलं तर तुकोबऱ्यांचं बालपण हे अत्यंत आनंदामध्ये गेलेलं आहे. आणि त्यावेळेस तुकोबऱ्यांवरती संस्कार होत असताना बोलोबा महाराजांनी आणि तुकोबऱ्यांची आई कणकाई मातेने त्यांच्यावरती असे संस्कार केले की पुढे जाऊन त्यांनी आपल्या अवघ्या 13व्या-14व्या वर्षी प्रपंचाचा संपूर्ण भार सांभाळलेला आहे. आणि त्यामुळं एका ठिकाणी परमार्थही चालू होता आणि एका ठिकाणी प्रपंचही व्यवस्थित पार पाडत होते. सावजी महाराज विरक्त असल्यामुळं साहजिकच तुकोबऱ्यांच्या खांद्यावरती लवकर भार पडला आणि त्यामुळं एका बाजूला महाजनकी सावकारकी सांभाळत त्यांनी तत्कालीन समाजामध्ये आपल्या व्यवसायाच्या माध्यमातून एक प्रतिष्ठित, एक प्रभावी व्यक्ती म्हणून ते त्या ठिकाणी उदयास पण आले. आणि त्याचबरोबर एका बाजूला परमार्थ सुद्धा तुकोबऱ्यांचा चालू आहे. अशा पद्धतीने आपण जर पाहिलं तर तुकोबऱ्यांचं हे बालपण हे अत्यंत आनंदी आणि त्याचबरोबर आईवडिलांच्या आशीर्वादाने आणि कृपेने ते परिपक्व आपल्याला पाहायला भेटतं. तुकोबांच्या जीवनाला कलाटणी देणाऱ्या अशा कोणत्या घटना घडल्यात, त्या घटनांमुळे तुकोबांना विरक्ती आणि तिथून ब्रह्मज्ञानाच्या प्राप्तीकडे त्यांची वाटचाल झाली? यात जर आपण पाहिलं तर मुख्य 2 घटना आहेत. एक आहे की आई वडिलांचं चित्रण जाणं आणि दुसरं आहे की ज्यावेळेस भयंकर दुष्काळ पडलेला आहे. या दोन्हीमध्ये जर आपण पाहिलं, ज्यावेळेस जगद्गुरू तुकोबरायांचे वडील तुकोबऱ्यांना सोडून जातात त्यावेळेस तुकोबराय म्हणतात, बाप मेला न कळता नव्हती संसाराची चिंता. बाप मेला न कळता नव्हती संसाराची चिंता. ज्यावेळेस वडील होते तोपर्यंत कोणती संसाराची चिंता नव्हती आणि वडील निघून गेले त्यावेळेस संपूर्ण संसाराची चिंता ही माझ्या मागं लागलेली आहे. म्हणजे वडिलांचं महत्व तुकोबऱ्यांनी एका वाक्यामध्ये या ठिकाणी सांगितलेलं आहे किंवा एका चरणामध्ये सांगितलेलं आहे. म्हणजे वडिलांचं महत्व किती आहे तर जोपर्यंत वडील होते तोपर्यंत संपूर्ण भार वडिलांच्या खांद्यावरती होता किंवा वडिलांच्याच आधारावरती आम्ही सगळे होतो.
पण वडील गेले आणि संपूर्ण भार माझ्या मागं लागला किंवा माझ्या मागं पडली ती चिंता. आणि यानंतरून ज्यावेळेस तुकोबऱ्यांची आई तुकोबऱ्यांना सोडून गेलेली आहे, माता मेली मज देखता तुका म्हणे हरली चिंता. ज्यावेळेस आई निघून जाती त्यावेळेस तुकोबराय म्हणतात चिंता तर माझी नाहीशी झाली. म्हणजे एका ठिकाणी चिंता मागं लागली आई वडील गेल्यानंतरून आणि आई गेल्यानंतरून चिंता नाहीशी झाली. मग यात जर आपण पाहिलं तर तुकोबऱ्यांचा बारकावा एवढा आहे की ज्यावेळेस आई असती त्यावेळेस आईविषयी सर्व चिंता सर्व काळजी तुकोबऱ्यांच्या अंतःकरणामध्ये असते. पण आई निघून गेल्यानंतरून ती चिंता सुद्धा नाहीशी होती. म्हणजे आईच्या ठिकाणी प्रेम आहे, आईच्या ठिकाणी आईविषयी तळमळ असल्यामुळं आईविषयी नेहमी सतत मनामध्ये काही चिंता लागून आहे. पण आई निघून गेले की चिंता सुद्धा नाहीशी झाली असं तुकोबराय म्हणतात. त्यामुळं एका ठिकाणी आई वडिलांचं जे महत्व होतं ते तुकोबऱ्यांनी अवघ्या एका अभंगामध्ये आणि त्या दोन एका एका चरणामध्ये त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे. त्याच्यानंतरून तुकोबऱ्यांच्या आयुष्यामध्ये बदल झाला आणि तुकोबराय सावध झाले असं म्हणता येईल आपल्याला की त्यावेळेस तुकोबऱ्यांच्या घराण्यामध्ये बोल्लोबा महाराज असन, माता कणकाई माता असन, त्याचबरोबर मोठे बंधू सावजी महाराज असतील ते विरक्त अवस्थेमध्ये ते निघून गेले. त्यांची मोठी भाऊजाई त्यांचं निधन झालं. तुकाराम महाराजांची पहिली पत्नी रुक्मिणी माता त्या दुष्काळामध्ये त्यांचं निधन झालं. दुष्काळी आटले द्रव्य नेला मान स्त्री एका अन्नान्न करिता मेली. आणि त्यानंतरून तुकोबऱ्यांचे पहिले पुत्र संताजी महाराज हे सुद्धा त्यावेळेस निधन पावले. असे एकाच वेळी त्यावेळेस जगद्गुरू तुकोबऱ्यांच्या आयुष्यातनं 6 व्यक्ती निघून गेलेल्या आहेत. आणि साधारण तुकोबऱ्यांचं त्यावेळेस 18 ते 20 वय असन आणि अत्यंत तरुण वयामध्ये हा प्रपंचामधला किंवा त्यांच्या जीवनातला सर्वात मोठा आघात होता की ज्यातनं ते आपल्याला तुकोबऱ्यांचं जे आपण वैराग्य शिरोमणी म्हणतो ते जे काही वैराग्य तुकोबऱ्यांनी त्यावेळेस जे धारण केलं ते वैराग्य त्यावेळेस तुकोबऱ्यांचं वाढतच गेलं. आणि असं वैराग्य प्राप्त झाल्यानंतरून त्यानंतरून तुकोबराय हे भामचंद्र डोंगराकडे निघालेले आहेत आणि त्यावेळेस तुकोबराय साधना करू लागलेले आहेत. चंद्र डोंगराचं आणि भंडारा डोंगराचं तुकोबांच्या आयुष्यातील महत्व काय? जर आपण पाहिलं भंडारा डोंगर आणि भामचंद्र डोंगर या दोन्ही डोंगरांचं एक अद्भुत असं महत्व आपल्याला पाहता येईल जगद्गुरू तुकोबऱ्यांच्या जीवनामध्ये. ज्यावेळेस तुकोबराय आता मी जसं म्हटलं की तुकोबऱ्यांच्या जीवनामध्ये हे जे सर्वात मोठे आघात झाले आणि त्यातनं तुकोबराय सावध झाले, तुकोबऱ्यांना वैराग्य प्राप्त झालं आणि त्यावेळेस पांडुरंग परमात्म्याच्या भेटीसाठी आणि पांडुरंग परमात्माच आता हे सगळं करतोय आणि हे सगळं चालवतोय, ही संपूर्ण सृष्टी त्याच्याच आधारावरती चालते हे ज्यावेळेस तुकोबऱ्यांना जाणवलं आणि ही तुकोबऱ्यांची जी अवस्था आहे ही मानवतेकडून किंवा ही एक जीवाकडून संत पदापर्यंतची आहे. आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे, आयुष्यामध्ये साधना करत करत ती सच्चित आनंद स्वरूप पदापर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे, हीच ती तुकोबऱ्यांची वाटचाल आहे. त्यामुळे तुकोबऱ्यांचं जीवन हे साधक अवस्थेतलं जीवन आहे. तुकोबऱ्यांच्या जीवनामध्ये हे आघात झाल्यामुळं तुकोबराय साधनेसाठी हळूहळू प्रवृत्त झालेले आहेत आणि त्यावेळेस ते भामचंद्र डोंगराच्या पायथ्यापाशी गेले. पायथ्यापाशी गेल्यानंतरून त्यांना वरती एक गुफा दिसली. हातामध्ये विणा होता, हातामध्ये चिपळे होता. पांडुरंग परमात्म्याचा नामस्मरण करत करत रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा असं भजन करत करत ते गुफेपर्यंत पोहोचले. गुफेच्या आत गेल्यानंतरून त्यांनी आसन मांडलेलं आहे आणि आसन घालून त्यावेळेस पांडुरंग परमात्म्याचं ध्यान त्यांनी ध्यान लावलं. राजेचं सुकुमार मदनाचा पुतळा असं गोजिरे सगुण असलेला पांडुरंग परमात्मा त्यांनी ध्यान लावलं. ध्यान म्हणजे त्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर मुखामध्ये नामस्मरण आहे, डोळ्यासमोर पांडुरंग परमात्म्याची मूर्ती आहे, एका हातामध्ये विणा आहे, एका हातामध्ये चिपळे आहे आणि त्या पांडुरंग परमात्म्याचं ध्यान तुकोबराय जवळजवळ 15 दिवस ते करत आहे अन्न पाण्या वाचून. आणि त्या 15 दिवसानंतर तुकोबऱ्यांना साक्षात पांडुरंग परमात्म्याने दर्शन दिलं. 15 दिवसा माझी साक्षात्कार झाला, विठोबा भेटला निराकार. निर्गुण निराकार स्वरूपामध्ये सर्वप्रथम भामचंद्र डोंगरावरती तुकोबऱ्यांना दर्शन त्या ठिकाणी दिलं आणि त्यानंतर तुकोबऱ्यांची जे काही स्वरूप आहे ते व्यापक स्वरूप त्यावेळेस आपल्याला पाहायला भेटतं. तुकोबराय परब्रह्म स्वरूप झाले. हे विश्वची माझी घर ऐसी मती जयाची स्थिर किंबहुना चराचर आपण झाला या अवस्थेपर्यंत तुकोबराय पोचले. आणि तितकंच महत्व भंडारा डोंगरचं आहे
की भंडारा डोंगराला आपण ज्यावेळेस म्हणतो की ज्यावेळेस तुकोबऱ्यांची पुढची जी काही साधक अवस्था आहे ती साधक अवस्था मग भामचंद्र डोंगर असन, भंडारा डोंगर असन, गोरेश्वर डोंगर असन, त्यापैकी सगळ्यात अत्यंत जवळ असलेला भंडारा डोंगर, त्या भंडारा डोंगरावरती जगद्गुरू तुकोबराय ज्यावेळेस साधनेसाठी जायचे, ज्यावेळेस अभंग लेखनासाठी जायचे, त्यावेळेस पासून म्हणजे जिजाबाई मातेला पांडुरंग परमांची भेट त्या ठिकाणी झाली असन, छत्रपती शिवाजी महाराज आणि जगद्गुरू तुकोबराय यांची भेट त्या भंडारा डोंगरावरती झाली असन. त्यामुळं भंडारा या शब्दाचा अर्थ असा होतो की भरभराट, आणि त्या डोंगराची भरभराट तुकोबऱ्यांच्या पावन चरणांनी ज्यावेळेस तिचा स्पर्श झाला त्यावेळेस त्या डोंगराची भरभराट झालेली आहे. त्यामुळं असा हा जो काय भंडारा डोंगर आहे त्यावेळेस जे तुकोबऱ्यांचे चरण लागले ते आजही त्या ठिकाणी आपण गेल्यानंतर ते आपल्याला जो काही पावन पवित्र असा हा जो डोंगर आहे तिथे गेलेला की तो आपल्याला अनुभवायला येतो. आणि आज त्या ठिकाणी जवळजवळ 150 ते 200 कोटीचं जगद्गुरू तुकोबरायांच्या मंदिराचं सुद्धा काम चालू आहे. अशामुळे आपल्याला समजेल की जितकं महत्व भामचंद्र डोंगराचं आहे तितकंच महत्व भंडारा डोंगराचं आहे. आणि गोरेश्वर ही डोंगर आहे ज्या ठिकाणी तुकोबरायांनी अनेक काळ त्या ठिकाणी साधना केलेली आहे. तुकोबांच्या आणि वारकरी संप्रदायाच्या तत्वज्ञानाची वाटचाली द्वैत तत्वज्ञानाकडून अद्वैताकडे, अद्वैताकडून चिदविलास भक्ती किंवा कल्पित द्वैत किंवा ज्ञानोत्तर भक्तीकडे कसे झाले? याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर मूळ ज्ञानेश्वर महाराजांपासून सुरू होतं. ज्ञानेश्वर महाराजांनी ज्यावेळेस अद्वैताची मांडणी केलेली आहे, ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून अद्वैत असन, चिद्विलासन याची मांडणी ज्ञानोबरांनी केलेली आहे. त्याचबरोबर ज्यावेळेस ज्ञानेश्वर महाराज तीर्थयात्रा करण्यासाठी जे आपण तीर्थावळीचे अभंग पाहतो त्यावेळेस ते जातात, नामदेवरायांच्या सोबतीने ते प्रवास करतात येत, वारी करतायत, त्यावेळेस आपल्याला त्या ठिकाणी द्वैत भक्ती केलेली आपल्याला पाहायला भेटते. जी जीव आणि ईश्वर हे वेगवेगळे पहिलं बघितल्यानंतर एकच आहे ते अद्वैतातून समजलं त्यांना. जर आपण पाहिलं की आपण सुरुवातीला जो काय मनुष्य म्हणून आहे, ज्ञानोबराय पाहिलं तर हे साधन सिद्ध आहे, ज्ञानेश्वर महाराज जर पाहिलं तर ते अजन सिद्ध आहेत, जलमतच ज्ञानी आहेत. तरी सुद्धा ज्ञानोबरायांनी तुमच्या आमच्यासाठी भक्ती केलेली आहे. ज्ञानोबराय जलमतच परब्रह्म ज्ञानी आहेत किंवा परब्रह्माची त्यांना प्राप्ती आहेत. पण तरीही संतांनी तुमच्या आमच्यासाठी साधना केलेली आहेत. संतांनी तुमच्या आमच्यासाठी हा जो काही हळूहळू एक 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 पायरी चढत आपण त्या परब्रह्मापर्यंत पोहोचण्यासाठी त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये कृती केलेली आहे. तैसे संत जगी क्रिया करुणी दाविती अंगी, त्यांनी काही ना काही कृती केलेली आहे. आणि त्यामध्ये जर आपण पाहिलं तर ज्ञानेश्वर महाराजांनी जी काही भक्ती केलेली आहे तो ज्ञानोबरांनी पाया रचलेला आहे. त्याचा आपल्याला असं म्हणता येईल जसं वारकरी संप्रदायाच्या तत्वज्ञानाचा जो काही पाया आहे तो प्रत्यक्ष ज्ञानोबरांनीच रचलेला आहे. पूर्वीचे जे काय म्हणजे अनेक संप्रदाय आहेत, अनेक पंथ आहेत, त्यांच्यामध्ये आजही आपण जर पाहिलं तर विशिष्ट प्रकारे अद्वैत भक्ती स्वीकारतात. विशिष्ट एका प्रकारे द्वैत असन किंवा ते एकाच कोणत्या तरी मार्गावरती किंवा एका तत्वावरतीच ते चालतात. पण ज्ञानेश्वर महाराजांनी त्याला कलाटणी दिली आणि ज्ञानेश्वर महाराजांनी द्वैत भक्ती स्वीकारल्यानंतर सुद्धा त्याची पुढं अद्वैतामध्ये रूपांतर केली आणि तीच अद्वैताला आपण कल्पित द्वैत म्हणा किंवा त्यालाच पुढं चिदविलास अशी ज्ञानोबरांनी मांडणी केलेली आपल्याला पाहायला भेटते. त्यामुळं ही जे काही तत्वज्ञानाचा मूळ गाभा आहे तो मूळ गाभा हा ज्ञानेश्वर महाराजांकडून हा पुढे अनेक संतांना जे काही वारकरी संप्रदायाचे आपले अनेक संत आहेत त्यांना तो प्राप्त झालेला आहे. आणि तो मग संत नामदेव महाराज असतील, संत एकनाथ महाराज असतील, मग बहिणाबाई माता असन, जनाबाई माता असन, चोकोबराय असतील, रंका महाराज असतील, बंका महाराज असतील, हे जे काही अनेक संत आहेत, मग पुढे जाऊन निळोबराय असतील, बहिणाबाई माता असन, महिपती महाराज असतील, यांच्यापर्यंत येऊन पोहोचलेला आहे. मग अशी ही जी काही तत्वज्ञानाचा जो मूळ गाभा आहे तो अत्यंत आपण जर पाहिलं तर प्रपंच आणि परमार्थ यांना सांगड घालणारा आहे. म्हणजे तो फक्त तत्वज्ञानापुरता किंवा गाथा आणि पोथ्या याच्या पुरता मर्यादित नाहीये. तो प्रत्यक्ष तुमच्या आमच्या जीवनामध्ये उतरणारा आहे. म्हणजे आपण वारीच्या वाटेवरती ज्यावेळेस चालतो त्यावेळेस काही द्वैती भक्ती पण आहेत ना, की जे द्वैतातनं भक्ती करतात, ज्यांना मूर्तीमधलाच देव समजतो. आणि अशी आहेत की मूर्तीच्या पलीकडचा जो संपूर्ण विश्वामध्ये परमात्मा आहे तेही ते जाणतात. आणि जे श्रेष्ठ भक्त आहेत ते मूर्तीतला सुद्धा देव जाणतात आणि जो सृष्टीतला देव आहे तोही जाणतात. मग तो जो जाणतात त्यालाच आपण चिदविलास म्हणतो. जे फक्त मूर्तीतला देव पाहतात त्यांची जरी द्वैत भक्ती असली तरी ते तेवढे श्रेष्ठ आहेत आणि जे मूर्तीतला आणि
संपूर्ण सृष्टीमधला परमात्मा जाणतात तेही तेवढे श्रेष्ठ आहेत. त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा भेद किंवा कोणताही उच्च नीच प्रकारचा अधिकार या ठिकाणी संतांनी केला नाही. त्यामुळं आपल्या वारकरी संप्रदायामध्ये अनेक जे काही वारकरी आहेत ते द्वैतामध्येही भक्ती करतात. तेच वारकरी पुढे जाऊन अद्वैतामध्ये आणि पुढे जाऊन चिदविलासमध्ये सुद्धा भक्ती करतात. त्याचमुळं आपला वारकरी संप्रदाय आपल्या हिंदू धर्मातील अत्यंत विकसित संप्रदाय म्हणून आपल्याला पाहता येईल. हे जे स्वरूप आहे हे आपल्या ज्ञानोबांनी दिलं आणि पुढे जाऊन तुकोबांनी त्याच्यावरती कळस चढवला. व्यावहारिक ज्ञानातून आणि अभंग रचना करून त्यांनी कळश चढवला म्हणते. हो, नक्कीच. आपण जर पाहिलं तर आज जर आपण पाहतो, की व्यावहारिक जीवनामध्ये आज तुम्ही तरुण आहात, तुम्ही काही ना काही व्यवसाय करतात. मी IT फील्डचा आहे. त्यामुळं व्यावसायिकदृष्ट्या जे काही शिक्षण पाहिजे ना, तेही मी घेतलेलं आहे. जर आपण पाहिलं तर अनेकांना असं वाटतं, की परमार्थ म्हटल्यानंतरून परमार्थ व्यवसाय म्हणा किंवा संपत्ती कमवण्यासाठी बंधन घालतो. पण तसं संत किंवा तसे तुकोबाराय बंधन घालत नाही. जर आपण पाहिलं की तुकोबाराय म्हणतात, जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करे. तुकोबाराय म्हणतात की ज्यावेळेस आपण संपत्ती कमवू, ती संपत्ती तुम्ही कोट्यवधी कमवा, तुम्ही जगातले सर्व श्रीमंत व्हा, त्याला कोणच तुम्हाला बंधन घालणार नाही. पण ती संपत्ती तुम्ही खर्च करत असताना ती अत्यंत उदासीनतेने करा. कारण की संपत्ती अशी आहे की ती जशी येते तशी ती जाती सुद्धा आणि त्याच्याविषयी आपण नियंत्रण काही करू शकणार नाही. आणि प्रारब्धाची गती आहे. प्रारब्धाने किती संपत्ती आणि किती संपत्ती जाईल. मग संपत्ती कमवा, त्याच्याविषयी काहीच वाद नाही. पण ती उत्तम मार्गाने कमवा. खर्च करताना उदासीनतेने करा. त्याचा तुम्ही कितीही आली तरी हर्षित होऊ नका, खूप आनंदी होऊ नका आणि गेली तरी तुम्ही खंत किंवा शोक व्यक्त करू नका. कारण की ती येते आणि संपत्ती जाती सुद्धा. त्यामुळं त्या संपत्तीच्या ठिकाणी जगद्गुरु तुकोबारायांनी सांगत असताना व्यावहारिक जीवनामध्ये आपली नैतिक बाजू, आपला व्यवहार, आपण जर बारकाईने आणखीन जर पाहायला गेलं, सगळे संत हे आपले बिझनेसमॅन आहेत. सगळे संतांनी व्यवसाय केलेला आहे. असे कोणतेच संत नाही की ते रिकामटेकडे आहेत, की त्यांनी फक्त लिखाण केले किंवा काही कामधंदा नाही म्हणून त्यांनी अभंग आणि ओव्या लिहित बसलेत. असे एकही संत आपल्याला पाहायला भेटणार नाही. आपल्या सगळ्या संतांनी आपला व्यवसाय, आपला प्रपंच हे पाहत पाहत आपला परमार्थ हा साधलेला आहे. आपले सर्वात त्याचं मोठं उदाहरण म्हणजे आपले कर्मयोगी असलेले संत सावतामाई महाराज. संत सावतामाई महाराजांनी ज्यावेळेस आपल्या शेतामध्ये काम करत असताना पांडुरंगाच्या भेटीला नाही गेले, माझ्या कामामध्येच परमात्मा आहे, माझ्या कृतीमध्येच मी भगवंताला पाहतो, ही जो काही दृष्टिकोन त्यांनी कितव्या मध्ये दिलाय? 12व्या शतकामध्ये दिलेला आहे. 12व्या-13व्या शतकामध्ये ज्यावेळेस त्यांनी तो दृष्टिकोन आपल्या सर्वांमध्ये दिलेला आहे, त्याचं कारणही तसं आहे की त्या कालखंडामध्ये भयंकर असं परिस्थिती होती की इस्लामचं आक्रमण आलं होतं. आपली अनेक मंदिरं तोडली जात होती आणि त्या कालखंडामध्ये ज्या ठिकाणी मंदिरं राहत नाही आणि त्यावेळेस मग आपले जे काही संपूर्ण समाज आहे, जे काही भक्त आहेत, त्यांना जर मार्गदर्शन करणारा जर कोण असेल किंवा त्यांना भगवंताचं मंदिर राहत नसेल तर मग आपल्याला वाचवणारं कोण आहे? हा खूप मोठा प्रश्न त्यावेळेस होता. आणि त्यावेळेस आपल्या कर्मामध्येच भगवंत आहे, आपल्या कृतीमध्येच भगवंत आहे. जरी मंदिर नसलं तरी तुमच्या कृतीमध्ये भगवंत आहे, हे शिकवणारे आमचे सावतामाई महाराज आहेत. त्यामुळे त्या कालखंडामध्ये सुद्धा आमच्या देशाचं संरक्षण, आमच्या संस्कृतीचं, आमच्या धर्माचं संरक्षण आमच्या संतांनी त्यांच्या ज्ञानाच्या, तत्वज्ञानाच्या आणि त्यांच्या भक्तीच्या चळवळीमधनं केलेलं आहे, हे आपल्याला पाहायला भेटतं. म्हणजे पुढे जाऊन पुन्हा मंदिरं तर उभी संतांनीच केलीत. स्वतः जगद्गुरु तुकोबारायांनी पांडुरंग परमेश्वराचं मंदिर देहूमध्ये बांधलेलं आहे. स्वतः तुकोबारायांनी आळंदीमध्ये संत ज्ञानेश्वर महाराजांचं मंदिर बांधलेलं आहे. एवढंच काही धामणगावला जगद्गुरु संत तुकोबारायांनी पांडुरंग परमात्म्याची आणि रुक्मिणी मातेच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा सुद्धा केलेली आहे. म्हणजे आमच्या संतांनी पुन्हा मंदिर सुद्धा बांधलेलीच आहेत. पण ज्या कालखंडामध्ये कोणताही राजा या देशावरती नव्हता किंवा या समाजामधला हिंदू धर्मातला कोणताही राजा त्यावेळेस नव्हता, त्यावेळेस आमच्या संतांनी आपल्या देशाचं संरक्षण, धर्माचं संरक्षण त्यावेळेस केलेलं आपल्याला पाहायला भेटतं. म्हणजे संतांनी आपल्या कृतीतनं हे दाखवून दिलेलं आहे. आमच्या गोरोबा काकांनी मडकी घडून प्रपंचही केलेला आहे, परमार्थही केलेला आहे. आमच्या नरहरी महाराजांनी त्यावेळेस सोनं घडवलेलं आहे. म्हणजे आमचे सगळे संतांनी, तुकोबारायांनी मगाशी म्हटलं की महाजनकीचा व्यवसाय केलेला आहे, सावकारकी पाहिलेली. तुकोबारायांनी
दुकानाचा व्यवसाय केलेला आहे. त्याचबरोबर आमच्या नाथ महाराजांची तर जहागिरी होती. म्हणजे नाथ महाराज यांची जहागिरी असताना नाथ महाराजांनी त्यावेळेस लोकांना अन्नदान करून त्यावेळेस ते भागवत सांगणं असन, त्यावेळेस भारुड सांगणं असन, ह्या सगळ्या गोष्टी त्यावेळेस केलेल्या आहेत. म्हणजे फक्त संत ज्ञानेश्वर महाराज आदी भावंड जर आपण पाहिलं, ते संन्यासी असल्यामुळं त्यांचा कोणता नाही. पण सगळे संत हे बाकीचे सगळे व्यावसायिक आहेत, प्रापंचिक आहेत. ज्ञानयोग, कर्मयोग आणि भक्तियोग हे मार्ग एकत्रित कसे घेऊन चालता येईल? वारकरी संप्रदायाचे हे सर्वात 3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. पुढे भक्तीने धरल्या हाती, मागे ज्ञान वैराग्य येते. जर आपण पाहिलं की भक्ती, ज्ञान आणि वैराग्य या 3 गोष्टीची संतांनी पहिल्यापासून सांगत ठेवलेली आहे. आपल्या महाराष्ट्रामधली जी भक्ती परंपरा आहे, ही अत्यंत विकसित म्हणा किंवा अत्यंत विशेष म्हणा, ती संतांमुळे झालेली आहे. आपण जर पाहायला गेलं तर अन्य ठिकाणी जी काही भक्ती केली जाते, त्याला ऐश्वर्याची जोड दिलेली आहे. म्हणजे त्या ठिकाणी भगवंताला अन्य प्रकारचे भोग पाहिजे, त्या ठिकाणी भगवंताला अन्य प्रकारची सजावट, दागिने हे पाहिजे, वेगवेगळ्या प्रकारची वस्त्र पाहिजे. आणि त्याचबरोबर जो काही भक्त आहे, त्या भक्ताचेही मग वेगवेगळे वस्त्र म्हणा, अलंकार म्हणा, संपत्ती म्हणा, त्या ठिकाणी असणं आवश्यक आहे. त्याला ऐश्वर्य भक्ती म्हटलेलं आहे. आणि त्या ऐश्वर्य भक्तीमध्ये प्रत्येक भक्ताकडं ह्या सगळ्या गोष्टी असतील, देवासाठी करायला असतील किंवा स्वतःसाठी तरी असतील असं नाही. काही भक्त हे दुबळे आहेत, काही भक्त हे त्यांच्याकडं दारिद्र्य असल्यामुळं, गरिबी असल्यामुळं ते त्या गोष्टी करू शकणार नाहीत. मग त्यांनी भक्ती करायची का नाही करायची? हाही प्रश्न आहे ना. पण संतांनी त्याला सगळ्यात साधं सोपं पर्याय काढला की त्या भक्तीला वैराग्य भक्ती म्हटले. वैराग्य भक्ती का? कारण की आमच्या भगवंताला काहीच लागत नाही. आमच्या भगवंताला फक्त तुलसीपत्र जरी दिलं तरी ते काय अत्यंत भगवंताला प्रिय आहे. भगवंताला तेवढंच खूप पुरेसं झालं. आणि त्यामुळं आणि स्वतः जो काही भक्त आहे त्यांनी, आपण जसं म्हणतो की आपला वारकरी जो भक्त आहे अत्यंत भोळा भाबडा आहे. भोळा भाबडा म्हणजे तो अज्ञानी असं नाही. भोळा भाबडा असा की त्याच्या भक्तीमध्ये जरी कोणत्या गोष्टी पुरेशा जरी नसल्या, म्हणजे त्याच्याकडे कोणते भोग जरी नसले आणि कोणते भगवंताला देण्यासाठी कोणतेही अलंकार जरी नसले, तरी त्याची भक्ती सर्वश्रेष्ठ आहे. ती कशी की तो जो काही वारकरी आहे त्याचे जे पांढरे वस्त्र ते मुळातच ते वैराग्य प्रधान आहेत. त्याच्या कपाळावरचा बुक्का हा भक्ती प्रधान आहे. त्याच्या कपाळावरती असलेला भगवा गंध हा त्याग प्रधान आहे. आणि जे काही गोपीचंदन आहे, ज्या गोपिकांनी भक्ती केलेली आहे त्यांच्या पायाची धूळ म्हणजे ते गोपीचंदन आहे. आणि अशा हा पोशाख आणि हे सगळे गंध म्हणा, त्याच्या मुद्रा म्हणा, ह्या सगळ्या असल्यामुळं ते एकच आपल्याला सांगतं, रिप्रेझेंट करतं की ही जी काही भक्ती आहे ही वैराग्य प्रधान आहे. ह्याच्यामध्ये तुळशी माळ्याला महत्व आहे, ना कोणत्या अन्य धाग्या दोऱ्याला महत्व आहे. फक्त तुळशी माळा आहे, ती भगवंताला प्रिय म्हणून तो भक्त घालतोय. जसं एखादा स्त्री आपल्या पतीच्या नावाचं मंगळसूत्र घालते, तसंच आमचा वारकरी हा पांडुरंग परमात्म्याच्या नावाची माळ ही गळ्यामध्ये घालतो. आणि ज्यावेळेस तो माळ घालतो तो त्यावेळेस वारकरी बनतो. एवढी साधी सोपी कन्सेप्ट ही संतांनी निर्माण केली. आणि त्यामुळेच आपले जे सगळे काही सर्वसामान्य जे आहेत, अज्ञानी आहेत, असे सगळे लोकांपर्यंत हे ज्ञान, ही भक्ती, नवे नवे जी आपला धर्मग्रंथ म्हणून आपण जी गीता म्हणतो, तीच ज्ञानेश्वर महाराजांनी मराठीतनं ज्ञानेश्वरी लिहिली, ती ज्ञानेश्वरी त्यांच्यापर्यंत पोहोचली. जे आपले वेद आहेत, चहुवेदाचे केले विवरण, अर्थही घन करून या. जगद्गुरु तुकोबारायांनी जे काही वेदांवरती जे काही भाष्य केलं किंवा वेदांवरतीच जगद्गुरु तुकोबारायांनी जे काही अभंग लिहिले, ते अभंग हे सर्वसामान्य लोकांपर्यंत पोचले. आमच्या नाथ महाराजांनी एकादशी स्कंदावरती जे काही टीका केली किंवा जे काही लिखाण केलं त्यालाच आपण एकनाथी भागवत म्हणतो. मग नाथ महाराजांचं भावार्थ रामायण असन, अनेक अभंग असतील, नामदेवरायांचे गाथा असन, अनेक संतांचे अभंग ओव्या असतील, ते सर्वसामान्य लोकांपर्यंत पोचण्याचं हे सर्वात साधं सोपं उदाहरण जर आपण पाहिलं तर हे संतांनी त्यावेळेस निर्माण केलं. ही त्यावेळेसची सर्वात मोठी एक मीडिया आपण अभंग ओव्यांची होती असं म्हटलं तरी काही हरकत नाही. दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला कर्म करावंच लागतात. तर कर्म करताना निष्काम कर्म कसे करता येईल? कर्मयोग कसा साधता येईल? कर्म, बऱ्याच जणांचा एक भ्रम होतो की निष्काम कर्म म्हणजे काहीच न करणं.
किंवा आपण जे काही फळाची अपेक्षा न करता कृत्य करतो. अगदी आता एखादा वाटतो की बाबा मी ऑफिसला जातो. मी ऑफिसला गेल्यानंतर मी माझी 8 तासाची ड्युटी करतो. 8 तासाची ड्युटी केल्यानंतर मला जो काही महिन्याच्या एंडला किंवा मंथ एंडला जो काही पगार येतो, पेमेंट येतं, मग मी काय त्याचा त्याग करायचा का? आहे ना? फळाची प्राप्ती न करणं म्हणजे काय त्या फळाचा त्याग करणं का? तसं नाही. त्या ठिकाणी तुम्ही काम करा, कष्ट करा. त्यातनं जो काही मोबदला येईल, त्यातनं जे काही फलप्राप्ती होईल, ते फल सुद्धा तुम्ही सेवन करा किंवा ते घ्या. पण त्याची कोणती अपेक्षा किंवा त्या ठिकाणी जी अटॅचमेंट म्हणतो आपण, ती ठेवू नका. जेवढं काम केलंय तेवढं भेटणारच आहे. त्याच्या ठिकाणी जी असलेली लालसा आहे, अपेक्षा आहे, ती जशी अपेक्षा वाढणार, मग त्याच फलाच्या ठिकाणी तुम्हाला दुःख निर्माण होणार. कारण की तुम्हाला तुमच्या मनासारखं तुम्हाला त्या ठिकाणी प्राप्त झालं नाही. आणि मग प्राप्त झाल्यानंतर नाही झालं प्राप्त, दुःख निर्माण होणार. अटॅचमेंट वाढल्यानंतर पुन्हा अपेक्षा येणार, पुन्हा दुःख होणार. आणि ते आपण त्या चक्रामध्ये अडकलो, त्या लूपमध्ये अडकलो, तर पुन्हा पुन्हा दुःख आहे, पुन्हा पुन्हा तोच मग त्यालाच तर आपण म्हणतो ना किंवा हे प्रपंचाचं दुःख आहे. ते आपल्याला एका चक्रामध्ये गुंतून ठेवतं. मग त्या ठिकाणी आपण मुक्त होण्यासाठी जो काही निष्काम कर्मयोग हा जो काही आपल्याला संतांनी सांगितलेला आहे, भगवंतांनी सांगितलेला आहे, त्याचं कारणच ते आहे की जी कृती करतोय, मी भगवंताने अर्जुनाला सांगताना तेच सांगितलं होतं की बाबा तू जी काही कृती करतोय त्याची कोणतीही अपेक्षा करू नको. युद्धामध्ये तू आता शस्त्र हातामध्ये घेतलेला आहे, तू युद्धाला प्रवृत्त हो. तू विजय होशील किंवा तुझा पराजय होईल, त्याविषयी तू कोणतीही कल्पना करू नको. तुझी आता काय करायचं, तुला फक्त कृती करायची आहे. तुझ्या काम हातामध्ये घेतलेलं आहे, त्याच्या फलाची तू अपेक्षाच करू नको. जे फल आहे ते भगवंताला अर्पण. पण विजय शेवटी कोणाचा झाला? पांडवांचा झाला, अर्जुनाचा विजय झाला. आणि त्या विजयाचा भोग सुद्धा अर्जुनाला भेटलाच नाही. सत्याचा धर्माचा विजय झाला. सत्य धर्माचा झाला, पण त्याचा भोग कुणाला भेटला? अर्जुनाला भेटलाच ना शेवटी. फललाभ झालाच ना. पण जर सुरुवातीलाच तो कल्पना करत बसला असन की फल घेऊ का, फल भेटन का, मग ह्याने जे काय मनुष्य किंवा जो काही जीव आहे, जो गुंतून जातो त्या अटॅचमेंटमध्ये की फलाच्या अपेक्षेमध्ये, त्यावेळेस त्याच्याकडून जी काही कृती, ती सुद्धा कृती व्यवस्थित होत नाही. त्यासाठी निष्काम कर्मयोग असताना किंवा निष्कामपणे काम करत असताना कोणतीही फलाची अपेक्षा न करता त्याचं आपण कृती केली पाहिजे. फल शेवटी भगवंत हे आपल्यापाशी देतो आणि भेटलेलं फल हे आपण त्यावेळेस निष्काम कर्म करत असताना हे भगवंतालाच अर्पित असतो. मग ते चांगलं हो किंवा वाईट हो, हे भगवंतालाच अर्पित आहे. फक्त यामध्ये आपण नीती ही वापरली पाहिजे. ती कृती ही धर्मासाठी केली पाहिजे, ती सत्यासाठी केली पाहिजे, ती चांगल्या गोष्टीसाठी केली पाहिजे. एखादा जर वाईट गोष्टींसाठी म्हणत असेल की बाबा मी वाईट गोष्टी केल्या आणि त्या फलाची मला काही घेणं देणं नाही, तरी असं ज्ञानोबराय म्हणतात, असा कोणता जीव नाही त्यांनी कर्म केलं आणि त्याला भोग भेटला नाही. कर्माचं फळ भेटणारच. मग तुम्ही कोणतेही कर्म करा, मग ते चांगलं करा, वाईट करा, केले कर्म त्याची भोग आले, उपजले मेले ऐसे किती. जे तुम्ही कर्म करसान ते त्याचा तुम्हाला भोग आहेच. तुकोबाराय मोक्ष प्राप्तीकडे, जन्म मृत्यूच्या फेऱ्याकडे कसे बघतात? कारण वैदिक धर्माचा ह्या अंतिम उद्देश हा मोक्ष प्राप्ती आहे. पण तुकोबाराय हे म्हणतात की ह्याची दान देगा देवा, तुझा विसर न व्हावा. त्या अभंगामध्ये त्यांनी न लगे मुक्ती धन संपदा, संत संगती देगा सदा असे म्हटले आहे. तरी त्यामध्ये त्यांच्या मोक्ष विषयी विचार काय? संतांनी मोक्षाविषयी जो काही विचार सांगितलेला आहे आपल्याला, तर जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, हेची दान देगा देवा, तुझा विसर न व्हावा. म्हणजे ह्यावेळी जर आपण पाहिलं की तुकोबाराय म्हणतात की हेची दान देगा देवा, मला हेच एक दान दे की भगवंता तुझा विसर नको. ह्या जन्मात काय, पुढच्या अनेक जन्मामध्ये आम्हाला तुझा विसर पडला नाही पाहिजे. नवे नवे आम्हाला पुन्हा पुन्हा जन्म दे. का? कारण की तुझी भेट होईल, तुझं चिंतन होईल आणि पुन्हा पुन्हा तुला आम्हाला पाहता येईल. ही तुकोबारायांची मागणी आहे. पण ही कधी आहे? तुकोबारायांना मुक्ती ही प्राप्त आहे, मोक्ष हा प्राप्त आहे, त्यावेळेस तुकोबाराय म्हणतात हा मोक्ष नको. एखादी गोष्ट तुमच्याजवळ असन त्यावेळेसच तुम्ही म्हणू शकता ना की हे नको. एखादा म्हटला की बाबा मला आमदारकीचं तिकीट भेटते, त्यावेळेसच तो म्हणू शकतो ना मला आमदारकीचं तिकीट नको. पण तुम्हाला देतेच कोण? दिलं तर तुम्ही म्हणू शकता ना की नको. पण ज्या वेळेस भेटणारच नाही त्यावेळेस तू नको म्हणणे सुद्धा काय आहे? व्यर्थपणा आहे. ज्यावेळेस तुम्हाला ती गोष्ट प्राप्त असन त्यावेळेस तुम्ही काय म्हणा? नको. अगदी त्याप्रमाणे जगद्गुरु तुकोबारायांना मोक्ष प्राप्त आहे, मुक्तीही प्राप्त आहे. मुक्त झाल्यानंतर भगवंताची भक्तीच राहणार नाही, मोक्ष प्राप्तीनंतर भगवंताची भक्तीच करू शकणार नाही. त्यामुळेच आपल्या वारकरी संप्रदायामध्ये किंवा आपल्या संतांनी त्याला ज्ञानोत्तर भक्ती म्हटलेलं आहे.
ज्ञानप्राप्तीनंतरून मोक्षप्राप्तीनंतरूनची जी काही भक्ती आहे त्याला ज्ञानोत्तर भक्ती म्हणतो आपण. आणि ती ज्ञानोत्तर भक्ती म्हणजेच हेची दान देगा देवा, तुझा विसर न व्हावा. म्हणून ही जी काही संतांनी संकल्पना आपल्याला सांगितलेली आहे ती या अर्थाने आहे की मोक्ष प्राप्त आहे, पण मोक्षाविषयी आम्हाला काही घेणं देणं नाही. आम्हाला तर काय आहे, आम्हाला भगवंता तुझी भक्ती करण्यामध्येच आम्हाला आनंद आहे. आणि तो आनंद प्राप्तीसाठी आम्ही पुन्हा पुन्हा या पृथ्वीतलावरती जन्माला येऊ. वैदिक धर्माचे प्रस्थानत्रिय भगवद्गीता, ब्रह्मसूत्र भाष्य आणि उपनिषदांना म्हणतात. तर वारकरी संप्रदायाचे प्रस्थानत्रिय कोणत्या ग्रंथांना म्हणता येईल? आपल्या वारकरी संप्रदायाची प्रस्थानत्रे आपण जर पाहिलं तर जगद्गुरु संत तुकाराम महाराजांची गाथा, संत ज्ञानेश्वर महाराजांची ज्ञानेश्वरी आणि संत एकनाथ महाराजांचं एकनाथी भागवत हे आपल्याला प्रस्थानत्रे म्हणतो. आणि त्याचबरोबर संत नामदेवरायांची गाथा आणि अन्य सर्व संतांचे जे काही वाङ्मय आहे हे सुद्धा त्यातला एक अविभाज्य भाग आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांनी, संत तुकाराम महाराजांनी त्यांच्या विचारातून महाराष्ट्राची भूमी सुपीक केली. त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यरूपी वृक्ष लावले आणि त्या वृक्षाचे रक्षण केले. हाच पुरोगामी महाराष्ट्राचा पुढे चालून गाभा म्हणला. याबद्दल तुमचे विचार काय? आपण जर पाहिलं तर मग संत विचार किंवा शिवाजी महाराजांनी जसं स्वराज्य निर्माण केलं त्याच्यामध्ये आपल्याला पुरोगामी आणि प्रतिगामी असं कोणता भेद करता येणार नाही किंवा असा भेद करण्यातही काही अर्थ नाही. जर आपण पाहिलं संत विचार आणि शिवाजी महाराजांचे विचार यांच्यामधलं जे काही साम्य आहे त्याचं कारणच असं आहे, जसं मी मगाशी तुम्हाला सांगून गेलो की ज्या कालखंडामध्ये आपल्या ह्या महाराष्ट्राला आणि संपूर्ण देशालाही एकही राजा नव्हता, संपूर्ण पारतंत्र्यामध्ये आपण होतो, त्यावेळेस आपल्या संतांनी आपल्या ज्ञानाच्या भक्तीच्या जोरावरती आपल्या समाज मनापर्यंत जे काही विचार पोचवले आणि ज्या समाजाला एकत्र करण्याचं काम त्यावेळेस संतांनी पंढरीच्या वारीच्या माध्यमातून केलेलं आहे. ती पंढरीची वारी, ती वारकरी भक्ती परंपरा ही एवढी सर्वश्रेष्ठ ठरली की तत्कालीन समाजामध्ये 18 पगड जातीमध्ये अनेक संत जन्माला आले. मग अशी मी सगळ्यांची नावं तुम्हाला सांगितली की बाबा मग ज्ञानेश्वर महाराज असतील, चोकोबराय, रंका महाराज, बंका महाराज, तुकोबराय, निळोबराय, नाथ महाराज, नामदेव महाराज, असे सावताळी महाराज, गोरोबा काका, नरहरी महाराज, असे अनेक सगळे संत आहेत. हे 18 पगड जातीमध्ये जन्माला आले. आणि त्या कालखंडामध्ये आपण विचार करा, फक्त कल्पना करा, 750 वर्षापूर्वी 18 पगड जातीमध्ये संत आहेत, सगळे एकत्र येतात, चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये काला करतात, ज्ञानोबरांच्या समाधी सोहळ्याला सगळे एकत्र येतात आणि सगळ्या संत एकत्र अनेक तीर्थयात्रा सुद्धा करतात. म्हणजे हा जो काय एकोपा होता, ही जे काय आपण समानता म्हणतो, जो आता आपण समान कायद्यासाठी आपण प्रयत्न करतोय सगळेजण, ही जी काही समानता होती ही त्यावेळेस संतांनी निर्माणही केली होती. नवी ती आपल्या संपूर्ण समाजामध्ये ती आपण प्रस्थापित सुद्धा केली होती. आणि जवळजवळ पालखी सोहळ्याच्या रूपाने ती नारायण महाराजांनी संपूर्ण महाराष्ट्रात नवीन संपूर्ण विश्वाला सुद्धा प्रदान केलेली आहे. त्यामुळं ही काही वारीची परंपरा आहे, वारकरी विचार आहे, संत विचार आहेत, हे आपल्या महाराष्ट्राला जे काही आज जो आपण विचार करतो, नवे तुमचा आमचा जो स्वभाव आहे तो सुद्धा संतांचा आहे. बघा, म्हणजे तुमचा आमचा स्वभाव सुद्धा संतांचा आहे. आणि त्यामुळं संतांनी त्यावेळी जे केलेलं एक सामाजिक वातावरण आहे, सामाजिक मन आहे, ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मापर्यंत अत्यंत चांगल्या सगळीकडे पोचल्यामुळं, समाजाच्या कानाकोपऱ्यामध्ये गेल्यामुळं शिवाजी महाराजांना एका प्रकारे एक सुपीक जमीन ती भेटली. आणि त्यावेळेस जे शिवाजी महाराजांनी स्वराज्यरूपी जे काही वृक्ष तुम्ही म्हटले ते लावण्यासाठी जे शिवाजी महाराज प्रवृत्त झाले, त्यावेळेस शिवाजी महाराजांना जे काही मावळे भेटले ते मावळे याच महाराष्ट्रातले नवे याच संपूर्ण परिसरातले आपल्याला पाहता येईल की ते सगळे अनेक जातीतले ते भेटले. आणि त्यामुळं त्यावेळेस शिवाजी महाराजांच्या स्वराज्य निर्माण करण्यामध्ये शिवाजी महाराजांना जे एकोपा निर्माण करायचा होता त्यासाठी सहजच ते शक्य झालं. कारण की पूर्वी संतांनी मागच्या 250 ते 300 वर्षामध्ये ते काम करून ठेवलेलं होतं, समाजाची वैचारिक जडणघडण झालेली होती. आणि त्यामुळं शिवाजी महाराजांच्या कालखंडापर्यंत किंवा शिवाजी महाराजांच्या जन्मापर्यंत जे हिंदवी स्वराज्य छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण करण्यासाठी प्रवृत्त झाले, ते त्यावेळेस ते त्यांनी निर्माण करण्यामध्ये संतांचं खूप मोठं योगदान
त्यामध्ये आपल्याला पाहता येईल. आणि त्यानंतरून शिवाजी महाराजांनी पुढे जाऊन ते स्वराज्य उभं केलं आणि नवीन नवीन ते पुढं 200 ते 250 वर्ष टिकलेलं आपल्याला पाहता येतं. म्हणजे जवळजवळ इंग्रज येईपर्यंत. आणि आजही त्याचा विचार ते सगळे जिवंत आहेत, संतांचे, शिवाजी महाराजांचे. आणि त्यामुळं आपला जो काही वारकरी आहे, जे आपले मावळे आहेत, ते सगळे शेतकरी, ते सगळे वारकरी, ते सगळे मावळे, धारकरी असे आपल्याला पाहता येईल. त्यामुळं असा कोणता आपल्याला त्याच्यामध्ये भेद करता येणार नाही. पुरोगामी वेगळे, प्रतिगामी वेगळे. हे सगळे देवदेश धर्माच्यासाठी हे सगळे संत जन्माला आले, राजे जन्माला आले आणि या सगळ्यांनी देवदेश धर्माची आपलं संरक्षणही केलं, त्याचा सांभाळही केला, त्याचं संवर्धनही केलं आणि ते आज तुमच्या आमच्यापर्यंत आणून ठेवलेलं आहे. आणि हे आपण त्यांच्याच आधारावरती आपल्याला हे पुढे टिकवायचं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी तुकोबांना भेटवस्तू पाठवल्या होत्या, ते तुकोबांनी स्वीकारले नाहीत. यामागे तुकोबांचा विचार काय होता? बघा, मी मगाशी सांगितलं की तुकोबाऱ्यांचं जे काही जीवन आहे, हे तुकोबाऱ्यांना वैराग्य प्रधान आहे. वैराग्य आल्यानंतरून तुकोबाऱ्यांच्या अत्यंत उच्च अवस्थेला असताना, साधारण तुकोबाऱ्यांचं त्यावेळेस 34-38 वय असन आणि अवघे छत्रपती शिवाजी महाराज 16-17 वर्षाचे असतील. त्यावेळेस जगद्गुरू तुकोबाऱ्यांची जी काही प्रसिद्धी आहे, जगद्गुरू तुकोबाऱ्यांची जो काही नावलौकिक आहे, तो त्यावेळेस संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रसारित झाला होता. कोल्हापूरवरून जयराम गोसावी यांच्या मठामध्ये ज्यावेळेस बहिणाबाई माता होती, त्यावेळेस त्या ठिकाणी जगद्गुरू तुकोबाऱ्यांचे अभंग बहिणाबाई मातेंनी ऐकले आणि त्या थेट देहूला निघून आले तुकोबाऱ्यांच्या भेटीला. त्यामुळे कोल्हापूरवरनं बहिणाबाई माते येऊ शकतात. रामेश्वर भट्टांसारखे जे काही प्रखंड पंडित आहेत, जे पुण्यावरतून जगद्गुरू तुकोबाऱ्यांच्या भेटीसाठी नवे देहूमध्येच तुकोबाऱ्यांच्या सहवासामध्ये राहण्यासाठी ते नंतरून आले. असे अनेक जे काही लोक आहेत, ते जगद्गुरू तुकोबाऱ्यांच्या भेटीसाठी त्यावेळेस येत होते. आणि त्यावेळेस अवघ्या 10-12 मैलावरती असलेले जे काही पुणे शहर आहे, जो लालमहाल आहे, तिथनं जगद्गुरू तुकोबाऱ्यांच्या भेटीसाठी त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज आलेले आहेत. आणि आल्यानंतरून सर्वप्रथम त्यांना काही ना काही आपण भेटवस्तू द्यावी, त्यासाठी त्यांनी सोन्याचा नजराणा दिला होता. हत्ती, घोडे, छत्री दिले होते की एका आपण साधू संतांना काही ना काही दानधर्म करावा. आणि त्यावेळेस त्यांनी तो करत होते. पण तुकोबारे म्हटले की याची आम्हाला काय आवश्यकता नाही. आम्हा तेने सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठलमुखी. आम्हाला जर काय कशामध्ये आनंद आहे, तुम्ही विठ्ठल तुमच्या मुखाने म्हणा, तुम्ही पांडुरंग परमात्म्याचं स्मरण करा, यातच आम्हाला अत्यंत आनंद आहे. त्यामुळं त्यावेळेस तुकोबाऱ्यांनी नाकारायचं कारण हेच होतं की या भौतिक संपत्तीमध्ये आम्हाला काही आनंद नाही किंवा रस नाही. आम्हाला आनंद कशामध्ये आहे की तुम्ही पांडुरंग परमेश्वर स्मरण करावं, यातच आम्हाला अत्यंत आनंद आहे. आणि त्यामुळं छत्रपती शिवाजी महाराजांनी तशी पांडुरंग परमेश्वराची सेवा केलेली आहे. आजही आपण पाहू शकतो पंढरपूरला अनेक जे काही दागिने आहेत, अनेक जे काही वास्तू आहेत, त्याच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे योगदान आपल्याला पाहायला मिळतं. संत तुकाराम महाराज आणि जिजाई यांचे नातं कसं होतं? कारण चित्रपटातून, कादंबऱ्यातून जिजाईंची व्यक्तिरेखा ही तापट, रागीट अशी रेखाटली गेलेली आहे. आपण जर पाहिलं तर जगद्गुरू तुकोबाऱ्यांनी ज्यावेळेस अभंगगाथा लिहिलेली आहे, त्या अभंगगाथ्यामध्ये सर्वात जास्त मोठं योगदान जर कोणाचं असन तर ते जिजाई मातेचं आहे, अवली मातेचं आहे. ज्यावेळेस जगद्गुरू तुकोबाराय अभंग रचना करत होते, अभंग रचना करत असताना जिजाई मातेने त्यावेळेस जगद्गुरू तुकोबाऱ्यांचं जेवण आसन, तुकोबाऱ्यांचा सांभाळ आसन, तुकोबाऱ्यांना काही कमी पडलं नाही पाहिजे, त्याच्यामध्ये सर्व लक्ष म्हणा ते अवली मातेने घातलेलं आहे, जिजाई मातेने घातलेलं आहे. त्यामुळं आपल्याला समजतं की जिजामाता जरी तापट असल्या, जिजामाता जरी तुकोबाऱ्याला बोलत असल्या, तरी त्याचं मागचं एक कारण असं होतं की तुकाराम महाराजांनी जो काय आपला प्रपंच पाहत असताना त्याच्यामध्ये कोणतीही स्त्री जरी असली तरी मुलाबाळांकडे थोडं लक्ष द्यावं, त्यासाठी बोलणं साहजिक आहे. आजही आपण पाहतो सांसारिक जीवनामध्ये, आपण जर पाहतो तुम्ही आम्ही आहोत, आपणही प्रपंच करतो, संतांनी प्रपंच केलेला आहे. एखादी गोष्ट कमी जास्त असली तरी एखादी स्त्री आपल्या पतीला बोलू शकते किंवा बोलते सुद्धा. त्याच्यामध्ये जमाताही बोलल्या असतील किंवा त्यांनी काही ना काही हे व्यक्त केलं असेल तर त्याच्यामध्ये काही गैर नाहीये. ते बोलणं अपेक्षित आहे.
तो प्रपंच आहे. आणि त्यावेळेस तुकोबऱ्यांनी सुद्धा प्रपंच सोडून नाही गेले तुकोबऱ्या कधी. तुकोबऱ्या प्रपंचामध्येच राहिले. अ, तुकोबरे जसे म्हणतात, प्रारब्धीची मिळे मान प्रारब्धीची, सगळं प्रारब्धाने प्राप्त होतं. प्रारब्धाने तुकोबऱ्यांना जो काही प्रपंच होता तोही त्यांच्या प्रारब्धाने चालला आणि परमार्थ त्यांनी साधलेला आहे. त्यामुळं प्रपंच आज जो आम्ही करतो हा आपल्या प्रारब्धाने होतो आपला, आणि परमार्थ हा नेहमी आपल्याला साधावा लागतो. आणि तुकोबऱ्यांनी जो स्त्री उपदेश म्हणून जे काही प्रकरण गाथेमध्ये आहे त्या ठिकाणी सुद्धा जिजामातेला तेच ते समजून सांगितलेलं आहे की परमार्थ हा कसा आहे, प्रपंच कसा आहे. आणि त्यामुळं त्यांचं जे काही नातं आहे ते अत्यंत प्रेमाचं आहे, एकोप्याचं आहे. जर एवढा त्रास, एवढं बोलणं असन, एकतर तुकोबरे तरी निघून गेले असते किंवा अवली मातांनी तरी प्रपंच हे केला असता. पण त्याच्यामध्ये आणखीन एकोपा आपल्याला पाहायला मिळतो. ज्यावेळेस जगद्गुरू तुकोबऱ्यांची अभंगांच्या वह्या ह्या इंद्रायणीच्या डोहामध्ये बुडवल्या गेल्या, त्यावेळेस सर्वात पहिल्यांदा जर आक्रोश जर कोणी केला असेल तर तो अवली मातेनेच केला, जिजामातेनेच केला आहे. जिजामातेला माहिती आहे रक्ताचं पाणी करून ज्यावेळेस जगद्गुरू तुकोबऱ्यांनी हे अभंग रचना केलेली आहे, त्याच्या मागं असलेली तळमळ ही अवली मातेला माहिती होती. त्यामुळं पहिला आक्रोश हा अवली मातेचा आहे. त्यामुळं आपण पाहू शकतो की तुकोबऱ्यांच्या जीवनामध्ये अवली मातेचं किती महत्व आहे. आणि त्याला जोडून जसं तुम्ही म्हणले की तुकोबऱ्यांच्या वैकुंठ गमनानंतरून ज्यावेळेस नारायण महाराज जन्माला आले, नारायण महाराज अवघे 4 महिन्याचे होते त्यावेळेस जिजामातेच्या उदरामध्ये, गर्भामध्ये. त्यावेळेस पुन्हा संपूर्ण सांभाळ हा अवली मातेने केलेला आहे. आणि ही सगळी पुढे जाऊन जी काही क्रांतिकारी विचार, क्रांतिकारी निर्णय जे नारायण महाराजांनी घेतले, तो सुद्धा खूप मोठा विषय म्हणता येईल. आज जो काही महाराष्ट्र आहे, आज जे काही आपली आज जो काही आपला वारकरी संप्रदाय आहे, त्या सर्वांमध्ये नारायण महाराजांचं सर्वात मोठं योगदान आपल्याला पाहता येईल. आज जो काही पंढरीच्या वाटेवरती जो वारकरी आपल्याला दिसतो, जवळजवळ 30 ते 40 लाख संख्येने हा वारकरी, हे सगळे वारकरी येतात, अत्यंत तळमळीने पंढरीच्या वाटेवरती चालतात. पालखी सोहळ्याच्या माध्यमातून जवळजवळ आज 150 पालखी सोहळ्यांची संख्या आहे. छोटे मोठे सगळेच, मुख्य आपले 7 पालखी सोहळे तर आहेच, पण हे सगळे पालखी सोहळे आपल्या वारीच्या वाटेवरती दिसतात. तर त्याच्या मागं जी मूळ संकल्पना आहे ती आपल्या तपोनिधी नारायण महाराजांची आहे. संत नारायण महाराजांनी ज्येष्ठ वद्य सप्तमी 1685 मध्ये जो काही पालखी सोहळा सुरू केला, मग देहूमधून जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पादुका घ्यायच्या, आळंदीला यायचं, संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुका घ्यायच्या, त्या दोन्ही एका पालखीमध्ये ठेवायच्या. आणि त्यावेळेसपासूनच आपल्या वारकरी संप्रदायाला ते भजन प्राप्त झालं. ज्ञानोबा तुकोबराय, ज्ञानोबा तुकाराम हे भजन प्राप्त झालं. आणि त्यावेळेसपासून ते आत्तापर्यंत हा पालखी सोहळा अविरतपणे चालू आहे. जवळजवळ 340 वर्ष आपल्या पालखी सोहळ्याला झालेला आहे. वारी म्हणजे काय? वारी म्हणजे नेमकं काय आणि वारीचा इतिहास काय आहे? असं वारी म्हणजे थोडक्यात आपण एखाद्या देवतेला पुन्हा पुन्हा भेटण्यासाठी जाणे. मग खंडोबाची वारी आहे, तुळजाभवानीची वारी आहे, तशीच पंढरीची वारी आहे. आपल्या महाराष्ट्राला ही वारीची परंपरा ही पूर्वपार भेटलेली आहे. पुन्हा पुन्हा त्या देवतेला भेटीसाठी जाणं, यासाठी ही वारी प्रसिद्ध आहे. यामध्ये पंढरीची वारी ही अत्यंत प्रसिद्ध म्हणता येईल. अनेक संतांनी पंढरीची वारीचा जागर केलेला आहे, अनेक संतांनी पंढरीच्या वाटेवरती चाललेले आहेत. आणि त्यामुळं ही पंढरीची वारी ही सर्वत्र संपूर्ण विश्वामध्ये ही प्रसिद्ध पावली. आणि त्यामुळं ही वारी मग तशी एकादशीच्या पर्वावरती, मग कृष्ण पक्ष आसन, शुक्ल पक्ष आसन, त्यावेळेस पांडुरंग परमात्म्याच्या भेटीला जाणं, ही अशी वारीची परंपरा ज्यावेळेस चालू झाली, त्यावेळेस साधारण ती आपण ज्यावेळेस नामदेव यांच्या अभंगातनं, कथेतनं भगवान महादेव हे आपल्या पंढरपूरचे पहिले वारकरी आहेत. ज्यावेळेस भगवान महादेव हे पंढरपूरला आले आणि त्यांनी पांडुरंग परमात्म्याचं दर्शन घेतलं, त्यावेळेस पांडुरंग परमात्म्याला आता समजना की भगवंताला मी आसन कोणतं देऊ. आणि त्यावेळेस स्वतः आपल्या मस्तकावरती भगवान महादेवाला पांडुरंग परमात्म्याने धारण केलेलं आहे. आणि त्यावेळेस भगवान महाविष्णू आणि भगवान महादेव हे एकरूप झालेले आहेत. हरिहरा भेद करुण हे वाद, जगद्गुरू तुकोबरे म्हणतात की हर आणि हरी म्हणजे भगवान महादेव आणि भगवान महाविष्णू
हे एकच आहेत, एकच स्वरूप आहे, हे आपल्याला ह्या महादेवांच्या पहिल्या वारीतनं आपल्याला प्रत्यास येतं. आणि तीच वारी पुढं जाऊन आपल्या जवळ हजारो वर्षापूर्वी ही वारीची परंपरा चालू झालेली आहे. त्याचा आपल्याला काही ठराविक कालखंड सांगता येत नाही, पण ज्ञानेश्वर महाराजांच्याच आजोबांनी ती वारी चालवलेली आहे, पंजोबांनी ती वारी चालवलेली आहे. तुकोबा यांच्या मूळ पुरुष विश्वंभर महाराजांनी त्यांच्याही वाडवडिलांनी ती वारी चालवलेली आहे. त्यामुळे ही वारीची परंपरा नाही म्हटलं तरी म्हणजे जगद्गुरू शंकराचार्यांनी ज्यावेळेस महायोगपीठे तटे भीमरथ्या हे जे काय पांडुरंग अष्टक म्हटलेलं आहे, ते सुद्धा जवळजवळ 1500 वर्ष जुनं आहे. म्हणजे ह्यावेळेस आपल्याला समजून येतं की साधारण 1,500 ते 2,000 वर्ष जुनी वारीचा आपल्याला दाखला भेटतो की बाबा वारी चालू आहे. त्याच्याही पूर्वीपासून पंढरीची वारी ही चालू असेल असं आपल्याला समजतं. त्यामुळं ही हजारो वर्षाची ही जी काही परंपरा आहे ती संतांनी त्याला उजाळा देत देत ती आपल्यापर्यंत पोहोचवते. थोडक्यात जर सांगायचं झालं, तुकोबाराय म्हणतात, पंढरीची वारी आहे माझ्या घरी अनेक न करी तीर्थव्रत. मी जाईन तर ते कुठं, तर पंढरपूरलाच जाईन. मी पंढरीचीच वारी करेन, अन्य कुठं जाणार नाही, असा निश्चयाने तुकोबाराय आपल्या अभंगामध्ये सांगतात. वारीचे आध्यात्मिक आणि सामाजिक महत्त्व काय आहे? वारीचं सामाजिक महत्त्व खूप मोठं आहे. म्हणजे आपण जर पाहिलं तर दोन्ही पद्धतीने आपल्याला पाहता येईल. एक व्यावसायिकदृष्ट्यासुद्धा आणि एक सामाजिकदृष्ट्यासुद्धा. ज्यावेळेस आपण वारीमध्ये चालतो सामाजिकदृष्ट्या आपण त्यावेळेस सर्वजण एका वाटेवरती पंढरपूरला एका ध्येयाने जात असतो की पांडुरंग परमात्म्याचं दर्शन व्हावं. आणि त्या दर्शनासाठी जात असताना सगळे वारकरी भाविक भक्त हे या पंढरीच्या वाटेवरती एकत्र येतात. त्याच्यामध्ये काही ज्ञानी असतील, काही पंडित असतील, काही अज्ञानी असतील, काही मूढ असतील, सगळ्या प्रकारची लोक एकाच वाटेवरती चालतात. आणि नवे तर सगळ्यांचा पोशाखसुद्धा एकच असतो, त्याच्यामध्ये कोणत्या प्रकारचा भेद नसतो. एवढंच नाही तर प्रत्येकजण एकामेकांना ज्यावेळेस संबोधित करत असतो त्यावेळेस तो माऊली या शब्दाने करतो. त्यामुळं किती मोठा असला तरी त्याला तो माऊली म्हणतो, किती लहान असलं त्याला माऊली म्हणतो. माता असन म्हणजे स्त्री असन, पुरुष असन, कोणी असलं तरी त्यांना ते माऊली म्हणून संबोधतात. त्यामुळं साहजिकच एक समानतेचं, ऐक्याचं वातावरण आपल्या समाजामध्ये निर्माण होतं. आणि साहजिकच सगळा तरुण वर्ग असन, सगळे भाविक भक्त हे त्या ठिकाणी एकत्र येतात. आणि त्यामुळं सामाजिकरित्या सर्वजण एक होऊन जातात त्या वारीच्या वाटेवरती. आणि लाखोंच्या संख्येने ज्यावेळेस हे भाविक भक्त पांडुरंग परमात्म्याच्या दर्शनाला जातात त्यावेळेस सगळे वारकरी म्हणून अभिमानाने त्या वारीमध्ये चालत असतात. हा सामाजिक आणि व्यावहारिक जर झाला तर जे काय अनेक बघा प्रत्येक दिंडीमध्ये भोजनाची व्यवस्था असन, त्याच्यामध्ये आचार्य असतील, त्याच्यामध्ये जे काही मंडपवाले असतील, व्यवस्था करणारे असतील, त्याच्यामध्ये काही ना काही व्यावसायिक असतील. जसे अनेक यात्रा जत्रांना जसे मेळे लागतात तसे प्रत्येक गावामध्ये गेले की मेळे लागतात. म्हणजे अनेक व्यावसायिक लोकसुद्धा त्याच्यावरती त्यांचा उदरनिर्वाह होतो. त्यामुळे हे सगळ्या व्यावसायिकदृष्ट्यासुद्धा अनेक हजारो कोटीची उलाढाल वारीच्या निमित्ताने होत असते. आणि आपल्या भारतामध्ये आपण पहिल्यापासून पाहतो की आपण कॉटनचे, खादीचे कपडे वापरणं आपण परंपरा आहे किंवा वापरत आलेलो आहे. त्यामुळं वारकरी पोशाख असल्यामुळं त्याच्यामध्ये कॉटनच्या कपड्याला खूप प्राधान्य आहे. धोतरला, टोपीला, कुडत्याला महत्त्व आहे. त्यामुळं अनेक जे काही नवीन वारकरी आहेत ते सुद्धा तो पोशाख घेण्यासाठी प्रवृत्त होतात. आणि आपले जे काही शेतकरी आहेत त्यांचा त्या ठिकाणी कापूस म्हणा, त्यांनासुद्धा त्याच्यामध्ये एक लाभ भेटतो एक व्यावसायिकरित्या. म्हणजे एक व्यावसायिकरित्या एवढं सगळ्या उलाढाल त्यावेळेस होत असते. म्हणजे व्यावसायिकरित्या आणि सामाजिकरित्या दोन्ही दृष्टीने आपल्याला वारीचा फायदा होईल. वारकऱ्यांच्या पोशाखातून कोणते विचार प्रतिपादित होतात? वारकऱ्यांच्या पोशाखातनं जर आपण पाहिलं तर पांढरा पोशाख असल्यामुळं हा वैराग्याचं प्रधान आहे. आणि वैराग्य प्रधान पोशाख असल्यामुळं आपली भक्ती परंपरा याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं सोनं नाणं किंवा अन्य कोणत्या माळी, अन्य कोणते धागेदोरे याला कोणत्याही प्रकारचं महत्त्व नाही. याच्यामध्ये वारकरी पोशाख हा पांडुरंग परमात्म्यासाठी परिधान केलेला आहे. पांडुरंग परमात्म्याच्या भेटीसाठी आम्हाला कोणत्याही गोष्टीची अपेक्षा नाही. आम्ही फक्त आणि फक्त तुमचे आहोत. नवे हा वारकरी स्वावलंबी आहे. हा वारकरी कुणावरती डिपेंड नाही, कुणावरती अवलंबून नाही. हा स्वावलंबी असल्यामुळं
तो सर्व काही गोष्टी आहे तो स्वतःच्या स्वतः करतो. मग आपल्या वैयक्तिक साधनेपासून मग सकाळचा काकडा आसन, भजन आसन, कीर्तन आसन, जागर आसन ह्या गोष्टी तर तो पाडतो. पण त्याचबरोबर तो या आपल्या व्यावहारिक दृष्टीतल्याही गोष्टी पार पाडत असतो. अशा पद्धतीने जर हा वारकरी जर आपण पाहिला तर तो सामूहिकरित्या सुद्धा भक्ती करतो आणि वैयक्तिकरित्याही भक्ती करतो. वारकऱ्याची दिनचर्या काय असते? वारकऱ्याची दिनचर्या आपण जर पाहिलं तर ज्यावेळेस वारकरी हा सकाळी उठल्यापासून म्हणजे सकाळी त्याच्या प्रातःविधी सगळा झाल्यानंतरून तो काकडा करतो. काकडा झाल्यानंतरून त्याचे देवपूजा वगैरे ह्या सगळ्या गोष्टी होतात आणि देवपूजा झाल्यानंतरून जो काही त्यांनी नित्यनियम ठरवलेला आहे, गाथा ज्ञानेश्वरीतील काही विशिष्ट ओव्या वाचणं आसन, नित्यनियमाने काही ना काही अभंग वाचणे आसन तो त्याचं वाचन करतो. त्यानंतरून त्याचबरोबर तो काही पाठ करणं आसन, पाठांतर आसन तेही तो करतो. त्याच्यानंतरून जो काही दुपारचा तो काही त्याचा व्यवसायाचा आसन किंवा त्याचा जो काही वैयक्तिक जे काही काम आसन तेही तो पार पाडतो. ते झाल्यानंतरून सायंकाळच्या वेळेला 6च्या दरम्यान तो हरिपाठ करतो. हरिपाठ झाल्यानंतरून कीर्तन आसन तर कीर्तनामध्ये आणि नंतरून भजन आसन किंवा त्याच्यानंतरून रात्रीच्या वेळेस जागर आसन अशा जागर, कीर्तन, भजन, काकडा या प्रत्येक गोष्टीमध्ये तो सहभागी होतो. वारीच्या वाटेवरती तर ह्या सर्व गोष्टी चालतात. पण वैयक्तिक जीवनामध्ये ज्यावेळेस तो एकटा असतो त्यावेळेससुद्धा तो या गोष्टी आपल्या नियमाने पार पाडत असतो. अनेक सप्त्यामध्ये, अनेक उत्सवामध्ये या सगळ्या गोष्टी खूप आनंदाने आणि मोठ्या समूहाने हे सगळे एकत्र येऊन सगळे वारकरी पार पाडतात. संत ज्ञानदेव महाराजांना आद्य फडकरी म्हटले जाते. तरी फड म्हणजे काय आणि फड परंपरा काय आणि फडाची शिस्त कशी असते? आपल्या वारकरी संप्रदायामध्ये वारकरी फड परंपरा ही अत्यंत प्रभावी आणि अत्यंत विशेष आहे. जसं आपण पाहतो प्रत्येक संस्था, संघटना वेगवेगळ्या ज्या काही आज पाहतो की ऑर्गनायझेशन आहेत त्या मॅनेजमेंट त्यातलं आपण म्हणतो आणि त्या प्रत्येकजण आपापल्या मॅनेजमेंटने काही ना काही विशेष असतं. तसंच आपल्या वारकरी संप्रदायामध्ये एका प्रकारे जे मॅनेजमेंट म्हणू आपण ते मॅनेजमेंट आपल्याला फड परंपरेमध्ये पाहायला भेटतं. ही सगळी मॅनेजमेंट आहे किंवा फड परंपरेने जी काही रचना पूर्वीपासून लावली त्यामुळं आपला वारकरी संप्रदाय अनेक दशकांमध्ये किंवा अनेक शतकांमध्ये तो वाढत गेला किंवा त्याचा विस्तार झालेला आहे. नवे 400, 500 वर्षाच्या ज्या काही आपल्या भजनाच्या चाली आहेत, आपल्या भजनाच्या ज्या काही ठेवणी आहेत त्या सगळ्या टिकून आहेत. त्याचबरोबर आपल्या संतांचे समाधी सोहळे आहेत, आपल्या संतांचे उत्सव आहेत, वेगवेगळ्या तीर्थावरती जाऊन ते करणं आहे, हे सगळं आपल्या फड परंपरेने टिकवलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये सर्वात मोठं योगदान संत नामदेव महाराजांचं आहे. त्यांच्यापासून आपली कीर्तन परंपरा जी वारकरी कीर्तन परंपरा आपण म्हणतो ती सुरू झाली आणि नामदेवरायांनीच सुरुवातीला आपला फड चालवलेला आहे. आद्य फडकरी जरी आपण म्हटलं तरी चालेल की नामदेवरायांनी फड परंपरा सुरू केली. फडाचा प्रकार काय आहे किंवा फडामध्ये जे काही मॅनेजमेंट आहे ते अशा पद्धतीने आहे. पूर्वीच्या काळामध्ये अनेक ज्या दिंड्या होत्या त्या दिंड्या पंढरपूरला म्हणा, आळंदीला म्हणा किंवा देहूला ज्यावेळेस ते उत्सवासाठी जात त्यावेळेस ते आपापल्या गावावरून ते थेट पंढरपूरला पोचत आणि पंढरपूरला आल्यानंतरून त्या ठिकाणी एका ठिकाणी ते सर्वजण एकत्र येत आणि एकत्र आल्यानंतर म्हणजे 100 गावच्या दिंड्या एका ठिकाणी एकत्र येत आणि एकत्र आल्यानंतर त्या ठिकाणी फड भरत, त्यालाच आपण काय म्हणतो फड भरत. आणि फड भरल्यानंतर त्या ठिकाणी जो फडाचा प्रमुख आहे मग त्यावेळेस संत नामदेव महाराज फडाचे प्रमुख असेल त्यांनी 100 गावच्या दिंड्या एकत्र करणं आसन, त्या ठिकाणी कीर्तन भजन करणं आसन, कीर्तन भजनाच्या माध्यमातूनच सर्व लोकांपर्यंत प्रबोधन करणं आसन हे त्यावेळेस करणं आहे. आणि त्यानंतरून मग नगर प्रदक्षिणा आसन, त्यानंतरून अनेक संतांच्या उत्सवाला जाणं आसन हे त्यावेळेस नामदेवरायांनी ही फड परंपरा चालवलेली आहे. ती थेट जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचे पंतो वासुदेव महाराज देहूकर, जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्याच परंपरेतले वासुदेव महाराज देहूकर यांनी पुन्हा त्या फड परंपरेला आणखीन विस्ताराने किंवा आणखीन विस्तार त्याचा केलेला आपल्याला पाहायला भेटतो. त्याचबरोबर जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या शिष्य परंपरेतील मल्लाप्पा वासकर हे सुद्धा यांनी सुद्धा आपल्या फड परंपरा आणखीन उजाळा दिलेला आहे.
आणि त्याचबरोबर आज आपण जी पाहतो फडपरंपरा आणखीन विस्तारलेली आहे. मग टेंभुकर आसन, शिरवळकर आसन, आजरेकर आसन, मग त्याच्यामध्ये आणखीन फडपरंपरा आहे की देहूकरांचे अनेक फड आहेत, पुन्हा वास्करांचे आहेत. अशी फडपरंपरेचा विस्तार होत गेला आणि आज आपण पाहतो की महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये तेलंगणा आसन, त्याचबरोबर महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये, त्याचबरोबर आपल्या आजूबाजूचे जे काही राज्य आहेत, मग तेलंगणा आसन, कर्नाटक आसन, तमिळनाडू आसन, त्याचबरोबर आंध्र प्रदेश आसन, वरती गुजरात आसन, MP आसन, याही भागामध्ये आपली फडपरंपरा आपल्याला पाहायला भेटते. आणि असा मोठा विस्तार फडपरंपरेचा मागच्या जवळजवळ 700-800 वर्षांमध्ये झालेला आहे. तो विस्तार आजपर्यंत किंवा ती परंपरा आजपर्यंत टिकलेली आहे. आणि जो आपण आज शुद्ध वारकरी म्हणू किंवा शुद्ध वारकरी परंपरा जी आपल्याला ओळखता येईल, तर ती आपल्या फडपरंपरेची आहे. जोग महाराज वारकरी संस्थेचं वारकरी संप्रदायामध्ये महत्त्व काय आहे? सद्गुरू जोग महाराजांनी ज्यावेळेस वारकरी शिक्षण संस्थेची स्थापना केली, त्यामुळे आपल्या वारकरी संप्रदायामध्ये एक खूप मोठा बदल झाला असं आपल्याला पाहता येईल. तो जो काही कालखंड आहे, 1917मध्ये सद्गुरू जोग महाराजांनी वारकरी शिक्षण संस्थेची स्थापना केली आणि त्या कालखंडामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि आपल्या संपूर्ण भारतामध्ये अनेक ठिकाणी एक क्रांतिकारी विचार सगळीकडं जागृत होत होते. अनेकांनी वेगवेगळ्या प्रकारच्या म्हणजे तशा न्यू इंग्लिश स्कूल असन किंवा वेगवेगळ्या माध्यमांच्या वेगवेगळ्या संस्था असतील, त्यावेळेस त्या स्थापन झाल्या, प्रार्थना समाज असन, असे वेगवेगळे गोष्टी होत होत्या. आणि त्या कालखंडामध्ये सद्गुरू जोग महाराजसुद्धा एक क्रांतिकारी विचारांचे होते. जोग महाराजांनी सर्वप्रथम आपल्या जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या गाथेवरती अर्थ लिहिला, त्याला आपण सार्थगाथा जी म्हणतो, ती सर्वप्रथम सद्गुरू जोग महाराजांनी लिहिली. त्याच्यानंतरून जोग महाराजांनी वारकरी शिक्षण संस्थेची स्थापना करत असताना की आपल्या संपूर्ण वारकऱ्यांना एका रचनेमध्ये आपल्या वारकरी संप्रदायाचा अभ्यासक्रम त्यांनी उपलब्ध करून दिला आणि त्याच्या माध्यमातून गाथा ज्ञानेश्वरीचा अभ्यासासह त्याचबरोबर संस्कृतचा जो काही आपण बेसिक म्हणा प्राथमिक अभ्याससुद्धा त्या माध्यमातून सर्वांपर्यंत पोचवता आला. आणि त्यामुळं आपले जे काही आज वारकरी आहेत, वारकरी विद्यार्थी आहेत, ते चांगल्या प्रकारे तयार होत गेले आणि एका शैक्षणिक पद्धतीप्रमाणे हे शिक्षण दिलं गेलं. त्यामुळे मागच्या 100 वर्षामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये अनेक असे तरुण वारकरी कीर्तनकार अभ्यासू होतकरू तयार झाले आणि त्यांनी आपली ही वारीची परंपरा आणखीन सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवली, त्याला उजळा त्यांनी त्या ठिकाणी दिलेला आहे. सनातन धर्म आणि वारकरी संप्रदाय हे वेगवेगळे आहेत का, असा ब्रह्म निर्माण होत आहे समाजामध्ये, त्याबद्दल काय सांगाल? आपण जर पाहिलं तर वारकरी संप्रदाय आणि सनातन वैदिक धर्म आपण जो म्हणतो तो एकच आहे. आपण जर ज्यावेळेस म्हणतो की सनातन वैदिक धर्मामध्ये आमची श्रीमद भगवद्गीता आहे आणि त्याच गीतेवरती आमच्या ज्ञानोबरायांनी टीका केलेली आहे, भाष्य लिहिलेलं आहे, तिलाच आज आपण ज्ञानेश्वरी म्हणतो, भावार्थ दीपिका म्हणतो. जगद्गुरू तुकोबरायांनी जे काही वेद आहेत, जे सनातन वैदिक धर्माचे मूळ आहे, त्याच्यावरती जगद्गुरू तुकोबरायांनी भाष्य केलेलं आहे. चौवेदाचं केले विवरण, अर्थ हे गण करून या. त्यामुळं तेही वेद आपल्या वारकरी संप्रदायामध्ये आहेत. नवे नवे आपण मगाशी जो काही प्रश्न विचारला होता, जे प्रस्थांतरी आहे, ती प्रस्थांतरी म्हणजे साक्षात जी आपल्या सनातन वैदिक धर्मामध्ये आहे तीच प्रस्थांतरी आपल्या वारकरी संप्रदायामध्ये फक्त मराठी भाषेमध्ये सर्वसामान्य लोकांना समजण्यासाठी ती निर्माण झालेली आहे. त्यामुळं असा कोणत्याही प्रकारचा भेद या ठिकाणी नाही. सनातन वैदिक धर्म आणि वारकरी संप्रदाय हा एकच आहे. फक्त आपल्या संतांनी सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी जो काही क्रांतिकारी विचार मांडून ते प्राकृत भाषेमध्ये जो आणलेला आहे, त्यामुळं आज तो आपल्याला वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून ते सगळं साहित्य उपलब्ध झालेलं आहे. आणि मागच्या हजारो वर्षामध्ये जे आमचे अज्ञानी लोक होते, ज्यांच्यापर्यंत हे ज्ञान पोचलं नव्हतं, त्यांच्यापर्यंत पोचवण्यासाठी जे काही कर्मठ विचारांची लोक होते की ज्यांनी ते ज्ञान आपल्यापाशीच ठेवलं होतं, त्यांच्यापासून आमच्या ज्ञानोबरायांनी असन, आमच्या नाथ महाराजांनी असन, आमचे नामदेव महाराजांनी असन, आमच्या तुकोबरायांनी असन, आमच्या अनेक संतांनी असन, ते ज्ञान सर्वसामान्य लोकांपर्यंत पोचवलं. आणि हे मानवी जीवन अत्यंत यशस्वी करण्यासाठी
हे ज्ञानाचा वापर केला पाहिजे आणि हे ज्ञान सर्वांपर्यंत जाण्यासाठी ए मराठी याची नगरी ब्रह्मविद्यूचा सुकळू करी घेणे देणे सुखची वरी होऊ दे या जगा अशा माध्यमातून आमच्या ज्ञानोबरांनी या मराठी नगरीमध्ये या मराठी भाषेमध्ये हे सर्वांपर्यंत पोहोचवलं. त्यामुळंच आपल्या आज मराठी भाषेला अभिजात मराठी भाषेचाही दर्जा प्राप्त झालेला आहे. त्यामुळं सनातन वैदिक धर्म आणि वारकरी संप्रदाय हा एकच आहे. पालखी सोहळ्याचा इतिहास काय आहे? पालखी सोहळ्याचा इतिहास जर आपण पाहिला तर वारकरी संप्रदायामध्ये वारीची परंपरा पहिल्यापासून चालत आलेली आहे. पण त्यामध्ये नारायण महाराजांनी खूप मोठी क्रांती केली आणि पालखी सोहळ्याची सुरुवात केली. इसवी सन 1685मध्ये पहिल्यांदाच जगद्गुरू संत तुकोबरा यांच्या पादुका घेऊन ते आळंदीला आले. त्यानंतर संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुका आळंदीतनं घेऊन ते थेट पंढरपूरला निघाले आणि त्यावेळेस पादुका कोणाचे आहेत तर ते ज्ञानोबा तुकोबरा यांचे आहेत. आणि त्यावेळेसपासून ज्ञानोबा तुकाराम हे भजन आपल्या संप्रदायाला मिळालं, आपल्या महाराष्ट्राला मिळालं. आणि त्यावेळेसपासून आपला जो काही वारकरी आहे ज्ञानोबा तुकोबरा हे भजन करत करत पंढरीची वाट चालतो. जसं आपण पाहतो की भरतराजाने प्रभू रामचंद्रांच्या पादुका आणल्या आणि त्या राजगादीवरती स्थापन केल्या आणि हे राज्य प्रभू रामचंद्रांचं आहे, मी त्याचा सेवक आहे. अगदी त्याप्रमाणे ही वारी ही ज्ञानोबा तुकोबरा यांच्या सोबत आहे आणि आम्ही सगळे वारकरी ही वारी ज्ञानोबा तुकोबरा यांच्या सहवासामध्ये करतो. त्यामुळं या वारीमध्ये लाखो वारकरी सहभागी होतात. ज्ञानोबा यांचा पालखी सोहळा असन, तुकोबरा यांचा पालखी सोहळा असन, अनेक संतांचे पालखी सोहळे त्यानंतरून चालू झाले. आणि त्यामुळं तो पुणेदी नारायण महाराजांनी जो काही पालखी सोहळाच्या माध्यमातून आपल्या महाराष्ट्राला खूप मोठं एका प्रकारे संजीवनी दिलेली आहे की त्याच्यामुळं आपल्या महाराष्ट्राची जी काही लोकसंस्कृती आहे, जी काही वारीची परंपरा आहे त्यामुळे ती आजही आपल्याला पाहायला भेटते. आणि आपले सगळे तरुण वारकरी त्या वारीमध्ये आजही सहभागी होतात. अत्यंत उत्साहाने त्याच्यामध्ये ते एक दिवस तरी चालतात. आणि मी सर्वांना त्यासाठी आव्हान करेन की आपणसुद्धा अवश्य आमच्या USO वारकरीची एक उपक्रम आहे, वारीत सहभागी व्हा. त्याच्यामध्ये तुम्ही नक्की सहभागी व्हा. तुमच्या सवडीप्रमाणे तुम्ही वारीमध्ये एक दिवस तरी चालण्यासाठी या आणि वारीचा अनुभव घ्या. USO वारकरी संस्थेच्या मार्फत जे आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्य चालू आहे त्याबद्दल सांगा. USO वारकरी जी काही संकल्पना आहे त्याचं कारण असं आहे की आपल्या वारकरी संप्रदाय हा खूप पुरातन आहे, हजारो वर्ष जुना आहे. त्याची परंपरा, अनेक संत आहेत, तीर्थ आहेत, ग्रंथ आहेत आणि हे सर्वसामान्य लोकांपर्यंत पोचावं आणि जगाच्या पाठीवरती अनेक देशांपर्यंत पोचावं. त्यासाठी आपण एक रचना किंवा एक स्ट्रक्चर उभं करण्यासाठी USO वारकरीची आपण सुरुवात केली. आणि युनिव्हर्सल सोसायटी ऑफ वारकरी जे संत ज्ञानेश्वर महाराजांच्या प्रसाधनामध्ये येतं, आता विश्वात्मके देवे, त्याच विश्वात्मक शब्द घेऊन आम्ही युनिव्हर्सल हा शब्द त्या ठिकाणी योजला. युनिव्हर्सल सोसायटी ऑफ वारकरी की वारकऱ्यांची एक वैश्विक संघ किंवा वैश्विक संघटना, त्याच्या माध्यमातून आपण सर्व विश्वातील जे काही वारकरी आहेत, जे वेगवेगळ्या देशांमध्ये कामानिमित्ताने व्यवसायानिमित्ताने गेलेले आहेत, त्यांचं आपण एकत्रीकरण करत आहोत. अनेक ज्या संस्था संघटना आहेत की ज्या वारकरी संप्रदायामध्ये आपापल्या परीने काही ना काही कार्य करतात, त्या सर्वांना एकत्र करून एका दिशेने आपण काही ना काही कृती केली पाहिजे, कार्य केलं पाहिजे की जेणेकरून आपल्याला सर्वांपर्यंत संत वाङ्मय पोचवता येईल. त्यासाठीच हा एक प्रयत्न आहे. आज त्याला आपण वेगवेगळ्या भाषेमध्ये मग जगद्गुरू तुकोबरा यांची गाथा असन, संत ज्ञानोबा यांची ज्ञानेश्वरी असन, संतांचं वाङ्मय असन, ते आपण इंग्लिशमध्ये करत आहोत, हिंदीमध्ये करत आहोत, तमिळ, तेलुगू असन, गुजराती असन. त्याचबरोबर आपण जर्मन, फ्रेंच वेगवेगळ्या भाषेमध्ये हे संपूर्ण संत वाङ्मय आपण घेऊन जात आहोत, जेणेकरून पुढच्या पिढीला हे सगळं संत वाङ्मय उपलब्ध होईल, त्यांना वाचता येईल आणि त्यांना ज्ञानोबा तुकोबरा यांकडून काही ना काही आपल्या जीवनामध्ये त्या संत वाङ्मयाचा त्यांना वापर करता येईल. त्या उद्देशाने आम्ही हे कार्य उभं केलेलं आहे. गुरुकुल पद्धती आणि बालसाहित्याच्या माध्यमातून जे कार्य चालू आहे त्याबद्दल सांगा. आपण USO वारकरीच्याच माध्यमातून गेल्या 3 वर्षापूर्वी ऑनलाईन वारकरी गुरुकुलची स्थापना केली आणि ऑनलाईन माध्यमातून आपण घर बसल्या विनाशुल्क
आपण सर्वांना संत वाङ्मय शिकवत आहोत. त्याच्यामध्ये आपण सुरुवातीला भगवद्गीतेचे काही संहिता आसन, त्याचबरोबर काही भगवद्गीता शिकवणं आसन, ज्ञानेश्वरी आसन, गाथा आसन, चिरंजीवपद, हरिपाठ आसन, जे छोटे मोठे सगळे ग्रंथ आहेत ते आपण सर्व शिकवतोय. आणि प्रत्येक दिवशी आपण सोमवार ते शनिवारमध्ये संध्याकाळी आपण 7 ते 8 या वेळेमध्ये आपण ऑनलाईन वारकरी गुरुकुलमध्ये आपण तुम्ही ऑनलाईन माध्यमातून शिकू शकता Google मीटवरती. आणि यासाठी आपल्याला जर रजिस्ट्रेशन करायचं असेल तर तुम्ही आपल्या US वारकरीची वेबसाईटसुद्धा आहे, त्याच्यावरती जाऊनसुद्धा रजिस्टर करू शकता. अशा माध्यमातून ऑनलाईन वारकरी गुरुकुल आज जवळजवळ 25 ते 30 जिल्ह्यांमधले सगळे वारकरी त्याच्यामध्ये सहभागी झालेले आहेत आणि काही परदेशातले सुद्धा जे वारकरी आहेत त्याच्यामध्ये ते सहभागी आहेत. बालसाहित्याबद्दल काय सांगाल? बालसाहित्य जे आहे की आपण वारकरी संप्रदायातील पहिले बालसाहित्य आपण तयार केले. त्याची संकल्पना अशी आली की आपण आज पाहतो की आपली लहान जी मुलं आहेत ते चायनीज असन, जपानीज असन, वेगवेगळ्या प्रकारचं कार्टून पाहतात आहेत. आणि ज्यावेळेस त्या कार्टूनचे संस्कार त्यांच्यावरती होतात आणि ते कार्टून पाहिल्यानंतर ते सुद्धा त्या प्रकारची भाषा बोलू लागतात की जी भाषा ते आपल्या घरामध्ये आम्हाला समजत नाही, ती भाषा त्यांनाही समजत नाही आणि त्याचा काही परिणामही होत नाही. आणि त्याचबरोबर ज्यावेळेस ते शाळेमध्ये जातात, ज्यावेळेस ते शाळेमध्ये गेल्यानंतर शिक्षक जे शिकवतात ते वेगळं असतं. म्हणजे त्यांना जे काही ज्ञान भेटते किंवा ते जे ज्ञान मिळते ते प्रत्येक ठिकाणून वेगवेगळं भेटत जातं आणि त्याचा काहीच परिणाम त्यांच्यावरती होत नाही. म्हणजे घरात शिकवलं जातं वेगळं, शाळेत शिकवलं जातं वेगळं आणि ते जे काही कार्टून्स पाहतात तेही वेगळं. त्याचा कुठं परिणाम नसल्यामुळं त्यांच्या अंतःकरणावरती आपल्या जे काही संस्कार आहेत, आपल्या संस्कृतीचे जे काही संस्कार आहेत ते कोणतेच होत नाही. आणि पुढं जाऊन जसे ते काही हळूहळू त्यांना समज यायला लागते, समज आल्यानंतरून तेच आपल्या संस्कृतीच्या कडून परांमुख होऊन जातात किंवा संस्कृतीपासून लांब जातात किंवा आम्हाला हे लहानपणापासून काही समजलं नव्हतं, आम्ही हे कधी पाहिलं नव्हतं. आणि अचानक ज्यावेळेस त्यांच्या डोळ्यासमोर येऊन थांबतं आपले देवदेवता, आपले मंदिरं आणि आपले संत, त्यावेळेस ते त्याच्यापासून परांमुख होतात. पण त्यासाठी मग आम्ही एक विचार केला की लहान मुलांना बालसाहित्य आपण त्यांच्यासाठी तयार करू. लहानपणापासूनच जर त्यांना ज्ञानोबा तुकोबाराय समजले तर आपल्या समाजामध्ये ज्यावेळेस ते एखाद्या गावामध्ये किंवा एखाद्या ठिकाणी कीर्तन चालू आहे, ज्यावेळेस ते कीर्तनामध्ये जाऊन बसतील त्यावेळेस मग 5वी-6वीचा जरी तो मुलगा असला तरी त्याला समजून जाईल की जे मी लहानपणी 1ली-2रीला असताना ज्यावेळेस मी ज्ञानेश्वर महाराजांचं चरित्र पाहिलं होतं तेच ज्ञानेश्वर महाराज आज हे कीर्तनकार महाराज सांगत आहेत. आणि त्यावेळेस मग त्यांना समजेल किंवा ज्ञानेश्वर महाराज मी जे काही वाचले होते तेच हे सांगत आहेत, मलाही त्यांच्याविषयी काही ना काही माहिती आहे. मग त्या ठिकाणी त्यांची अटॅचमेंट वाढेल, त्यांच्या ठिकाणी त्यांचे संबंध चांगले होतील आणि त्या ठिकाणी ते प्रवृत्त होतील आणखीन संत वाङ्मय पाहण्यासाठी. हळूहळू मग ते ज्ञानेश्वर महाराजांची ज्ञानेश्वरीसुद्धा हातामध्ये घेतील. तुकोबारायांचंही ते जसं त्यावेळेस ते पुस्तक वाचतील लहानपणी त्यावेळेस ते हळूहळू ते सुद्धा गाथा वाचायला प्रवृत्त होतील. अशा पद्धतीने हळूहळू ते संत साहित्याकडे प्रवृत्त होतील, आपल्या संस्कृतीकडं, आपल्या परंपरेकडे ते प्रवृत्त होतील. त्यासाठी एक हा छोटासा प्रयत्न आम्ही करत आहोत की जेणेकरून आपल्या वारकरी संप्रदायामध्ये जे बालसाहित्य इतक्या दिवस नव्हतं ते बालसाहित्य एक 4 वर्षाच्या मुलापासून ते 12 वर्षाच्या मुलापर्यंत आम्ही हे बालसाहित्य निर्माण केलेलं आहे. आणि पुढं अनेक आपण संतांची सिरीज आपण तयार करत आहोत आणि त्याच माध्यमातून आपण हे सर्व बालकांपर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे. संत तुकाराम महाराज हे तुमच्यासाठी काय आहेत? फक्त 2 ओळीत सांगायचं झालं तर. जगद्गुरू तुकोबाराय हे आता शब्द नाही माझ्याकडं की आपण आमच्यासाठी काय आहेत. पण एक ज्यावेळेस जाणवलं की आपण जगद्गुरू तुकोबारायांच्या वंशामध्ये जन्माला आलो आहोत त्यावेळेस एकच मनामध्ये विचार होता की आपण जर आता काय करायचं असेल तर आपण जगद्गुरू तुकोबारायांसाठी संपूर्ण जीवन आपण अर्पण करायचं. जी काही कृती करायची ती तुकोबारायांसाठी करायची, जे काही स्वप्न पाहायचं ते तुकोबारायांसाठी पाहायचं, ते वारकरी संप्रदायासाठी पाहायचं. आणि त्याच विचारांनी प्रवृत्त झालो आणि आज जे काही थोडंफार कार्य होत आहे ते फक्त आणि फक्त तुकोबारायांच्या आशीर्वादाने होत आहे, ज्ञानोबा तुकोबारायांच्या आशीर्वादाने होत आहे. त्यामुळं हे जे काही तुकोबाराय आहेत, तुकोबारायांच्या कुळामध्ये जन्म घेतल्यानंतर की मनामध्ये एक विचार येतो की
तुकोबारांनी जर त्यांच्या कुळामध्ये आपल्याला जन्म घेण्याची संधी दिली असेल तर त्या संधीचं पूर्वप्रारब्धाने तर ते आपण व्यर्थ न गमवता आपण त्यांच्यासाठी काही ना काही केलं पाहिजे, हाच एक विचार होतो. तरुण पिढीला वारकरी संप्रदायाच्या तत्वज्ञानाकडे वळवण्यासाठी कोणता संदेश द्याल? आपण जर पाहिलं तर संत परंपरा, वारकरी संप्रदाय ही अत्यंत परिपक्व असल्यामुळं, म्हणजे मी सुरुवातीला सांगितलं की आपल्या वारकरी संप्रदायामध्ये कोणत्या प्रकारचं बंधन नाही, फ्लेक्झिबिलिटी आहे. आज तुम्ही ज्यावेळेस कीर्तन प्रवचनामध्ये, भजनामध्ये सहभागी होता त्यावेळेस तुम्ही पोशाखामध्ये गेलंच पाहिजे आणि पोशाखामध्येच थांबलं पाहिजे. आणि त्या व्यतिरिक्त तुम्ही जर जॉबला, व्यवसायाला जात असाल त्यावेळेस जरी तो पोशाख तुमच्या अंगावर नसला तरी काही हरकत नाही, म्हणजे असं कोणतंही बंधन नाही आहे, कोणत्या प्रकारचा त्रास नाही आहे. आणि तितकेच प्रपंच आणि परमार्थ ह्याची सांगड आपल्या संतांनी पूर्वीपासून घातलेली आहे, किंवा संतांनी स्वतः प्रपंच केला आहे, परमार्थही केला आहे, त्यामुळे ते व्यवसाय स्वतः त्यांनी केला आहे. त्यामुळे ही एक आपलं सर्वात मोठं उदाहरण आहे. आज आपल्या डोळ्यासमोर आपण काय पाहतो, बायोग्राफी पाहतो, एखाद्याची बायोग्राफी पाहतो आणि आपल्याला मग की वाटतं की आपलंही जीवन असं असावं. आणि संतांचं चरित्र म्हणजे ती बायोग्राफीच आहे संतांची. ज्यावेळेस आपण संतांची बायोग्राफी पाहू, संतांचं संपूर्ण जीवन पाहू, त्यावेळेस आपल्याला मनामध्ये एकच विचारायला पाहिजे की संतांनी त्यांच्या जीवनामध्ये अनेक कष्ट करून, आपले व्यवसाय, प्रपंच करून आपला परमार्थ साध्य केलेला आहे. आणि आपण सुद्धा तसाच आपला परमार्थ आपण साध्य केला पाहिजे आणि आपला प्रपंचही आपण व्यवस्थित पार पाडला पाहिजे. म्हणजे प्रपंचामध्ये एखाद्या गोष्टीची उणीव जर भासली तर त्यासाठी आत्महत्या करण्याची आवश्यकता नाही. आणि जे आज आपला तरुण पिढी आहेत किंवा एखादी गोष्ट, अपेक्षित गोष्ट आपल्याला एकतर आता सगळं इन्स्टंट झालेलं आहे, म्हणजे सगळं झटपट पाहिजे नाही का. आणि एखादी गोष्ट जर भेटली नाही तर आपला जो काही तरुण आहे तो चुकीचा निर्णय घेतो आणि चुकीचे निर्णय घेतल्यानंतर त्यांच्या संपूर्ण आयुष्याचा आघात होतो. मग त्याच्यापासून जर वाचण्यासाठी आपण संतांची जी काही फिलॉसॉफी आहे, वारकरी संतांनी जे काही जीवन जगलं आहे, त्यांची बायोग्राफी आहे, ती आपण फॉलो केली पाहिजे. धन्यवाद. रामकृष्ण हरी. आताच आपण पूर्ण वारकरी संप्रदायाचा इतिहास, तत्वज्ञानावर, तुकोबांच्या चरित्रावर आपण चर्चा केली. त्यामधून खूप काही गोष्टी घेण्यासारख्या आहेत आणि वारकरी तत्वज्ञानावरचा विचार जीवनामध्ये आपण आत्मसात करू शकतो. ज्ञानयोग, भक्तियोग आणि कर्मयोगाच्या मार्गावर चालून परमात्म्याकडे आपण मार्गक्रमण करू शकतो. अनिकेत महाराज मोरे यांच्याकडून जे आपण ऐकलो त्या जीवनामध्ये आत्मसात करून पुढे वाटचाल करायला पाहिजे.